रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित सावरकर विचारमंच लखनौ उत्तर प्रदेश प्रस्तुत स्वातंत्र्यवीर सावरकर विचार आक्षेप आणि वास्तव या आजच्या परिसंवादात मी आपणा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत करते. अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारेल रिपू असा कोणी कवण जन्मला, अशी दावानलाची दाहकता ज्यांच्या शब्दात आणि पर्यायाने ज्यांच्या व्यक्तिमत्वात आहे ते विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी महन्मंगल अशा स्वातंत्र्यलक्ष्मीला आवाहन करणारं एक गीत लिहिलं, ज्या गीताला मराठीमध्ये वंदे मातरमचा दर्जा प्राप्त आहे. असं जयोस्तुते हे गीत गाण्यासाठी मी सौ स्वाती कुलकर्णी, श्री अमेय बाभुळकर यांना बोलवते आहे. त्यांच्यासोबत साथीला कुमारी भार्गवी आणि कुमारी शांभवी या देखील आहेत. स्वातीताई या खास कार्यक्रमासाठी कोकणातून आल्या आहेत आणि अमेयजी हे स्वतः एक उत्तम तबलावादक आणि गायक आहेत.
धन्यवाद. यानंतर मी आजच्या मान्यवरांना भारत माता, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुष्पार्चन करण्याची विनंती करते. हे हिंदू शक्ती संभूत दीप्त तम तेजा, हे हिंदू तपस्या भूत ईश्वरी योजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा. मान्यवरांनी आपलं स्थान ग्रहण केलेलं आहे. आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत ही आपली भारतीय परंपरा आहे आणि या परंपरेला स्मरून आपण मान्यवरांचं स्वागत इस्लामची ओळख हे गजानन भास्कर मेहेंदळे लिखित पुस्तक देऊन करणार आहोत. मी श्री मिलिंद जोशी मकरंद जोशी यांना श्री अभिजित जोग यांचं स्वागत करावं अशी विनंती करते. अक्षयजी जोग यांचं स्वागत श्री अजयजी शर्मा करतील अशी मी विनंती करते. मी श्री भास्कर रिकामे यांना विनंती करते की त्यांनी चौघाही मान्यवरांचं स्वागत करावं. इंडो ॲथलेटिक्स सोसायटी पुणे यांच्या वतीने ॲडव्होकेट श्री गजानन खैरे हे भक्ती शक्ती समूह शिल्प देऊन अजय दत्त शर्मा यांचं स्वागत करतील. इंडो ॲथलेटिक्स सोसायटी ही सायकलमध्ये काम करणारी पिंपरी चिंचवडमध्ये खूप मोठी संस्था आहे. 1,000 पेक्षा जास्त सायकलिस्टला एकत्र घेऊन इव्हेंट घेतात. पुणे, कन्याकुमारी, पुणे, अयोध्या नुकताच त्यांचा दौरा झाला आहे. त्या याच्यामध्ये अजय दत्त शर्मा यांची लखनौमध्ये परिचय झाला आणि त्यांनी पुण्यामध्ये आज येऊन कार्यक्रम घेतला. त्याबद्दल या सोसायटीच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो आहे. आणि आपल्या महाराष्ट्राचं भूषण संत तुकाराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे निगडीला भक्तिशील शक्ती शिल्प समूह आहे त्याची प्रतिकृती आज दिली आपण. धन्यवाद. नुकतंच आम्ही मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये पुणे ते अयोध्या हा 100 जणांनी प्रवास केला, सायकल प्रवास. तर त्याच्या दरम्यान आम्ही लखनौमध्ये जेव्हा राहिलो तेव्हा मी एका गोष्टीचा उल्लेख जाणून बुजून करू इच्छितो की अजय दत्त शर्मा या सरांनी आमची संपूर्ण तिथे सोय केली होती आणि अतिशय सुंदर अशी सोय केली होती. तर मी आज त्यांचं पुण्यामध्ये खरंच मनापासून स्वागत करतो आणि धन्यवाद देतो. धन्यवाद सर. मी रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माननीय श्री अजय दत्त शर्मा यांचं राजा शिव छत्रपती हे पुस्तक संच देऊन मकरंद जोशी स्वागत करतील.
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे, बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे. अर्थात भव्य दिव्य कार्य करण्याचं व्रत जर कोणी घेतलं असेल तर ते दाहक असणारच, त्याचे चटके पण बसतीलच. पण सतीचं वाण घेतल्याप्रमाणे आम्ही ते बुद्ध्याच म्हणजे स्वतःहून हे व्रत घेतलं आहे. सावरकरांच्या या व्रताचे परिणाम काय झाले हे आपण पाहतच आहोत. सावरकर जाऊन जवळपास 60 वर्ष झाली तरी त्यांच्या हेतूंबद्दल प्रश्न उपस्थित होतात, त्यांच्यावर अश्लाघ्य शब्दात टीका होते. सावरकर स्वतःच एका ठिकाणी म्हणतात की क्रांतिकार्य आणि समाजकार्य करताना सुधारकाला लोकप्रियतेचा बळी हा द्यावाच लागतो. सुधारणा म्हणजे अल्पमत आणि रूढी म्हणजे बहुमत. आज आपण स्वातंत्र्यवीर सावरकरांवर जे आक्षेप झाले त्याची चर्चा तर करणारच आहोत. त्याचं सप्रमाण खंडन आजचे मान्यवर करतीलच. पण अशा चर्चा वारंवार व्हायला हव्या, कारण यातूनच नवीनच माहितीची देवाणघेवाण होते. वेगवेगळ्या पार्श्वभूमीची माणसं एकत्र येतात, विचार मांडतात, त्यामुळे नव्या दृष्टिकोन आणि संकल्पना विकसित होतात. बऱ्याचदा बाहेर जेव्हा सावरकरांवर आक्षेप घेतले जातात तेव्हा आपल्याला माहिती असतं की हे खरं नाही आहे, पण आपल्याला माहिती अभावी किंवा योग्य शब्दामध्ये खंडन करता येत नाही, त्यासाठी अशा चर्चा खूप महत्त्वाच्या ठरतात. चर्चेला सुरुवात करण्याआधी मी आजच्या मान्यवरांची ओळख करून देते. सुरुवातीला अभिजित जोग. अभिजित जोग हे सुप्रसिद्ध लेखक असून भारताच्या इतिहासाचे जाणून बुजून करण्यात आलेले विकृतीकरण उघड करणारे त्यांचे पुस्तक असत्यमेव जयते अतिशय वाचकप्रिय आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती भाषांमध्ये उपलब्ध आहे. सांस्कृतिक मार्क्सवाद, वोकिझम या घातक विचारसरणीचा धोका विशद करणाऱ्या त्यांच्या जगाला पोखरणारी डावी वाळवी या पुस्तकालाही विक्रमी लोकप्रियता लाभली असून हे मराठी, हिंदी व इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. विविध वृत्तपत्रे व मासिकांमधून ते नियमित लेखन करत असतात. समाज माध्यमांवर ते भारताचा इतिहास, परंपरा व वारसा याविषयी हेरिटेज फर्स्ट या पेजचं लेखनही करतात. अभिजित जोग हे यशस्वी ब्रँड कन्सल्टंट व कॉपीरायटर असून अनेक नामवंत ब्रँडसाठी त्यांनी काम केलं आहे. ब्रँडनामा हे त्यांनी लिहिलेलं ब्रँडिंगवरील मराठीतलं पहिलं पुस्तक खूप लोकप्रिय आहे. रोटरी चळवळीच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामांमध्ये त्यांचा नियमित सहभाग असतो. अनेक सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांशी ते जोडले गेलेले आहेत. सरांचं खूप स्वागत. आता मी अक्षय सरांबद्दल सांगेन की अक्षय जोग त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग केलं असून एका बहुराष्ट्रीय कंपनीत ते कार्यरत आहेत. 2023मध्ये ICHR या संस्थेमार्फत स्वातंत्र्यवीर सावरकर, हिंदुत्व, राष्ट्रवाद आणि हिंदू महासभा या विषयांवर लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये संशोधन करण्यासाठी त्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती. त्यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आक्षेपाणी वास्तव या पुस्तकाच्या 2 वर्षात 12 आवृत्त्या प्रकाशित झाल्या. इंग्रजी, गुजराती आणि हिंदीमध्ये या अनुवादित आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे आक्षेपाणी वास्तव, स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित अपरिचित, स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व, दुर्लक्षित हिंदू हितवादी, वीर सावरकर, अ सोशल रिव्हॉल्युशनरी अशी त्यांच्या काही पुस्तकांची नावं आहेत. त्यांच्या सगळ्याच पुस्तकांची विक्रमी विक्री झाली आहे. नुकतीच त्यांच्या सावरकर आक्षेपाणी वास्तव या पुस्तकाची 14वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. त्यासाठी त्यांचं खूप अभिनंदन. त्यांच्या पुस्तकांच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित व्हाव्या आणि अधिकाधिक लोकांपर्यंत त्या पोचाव्या अशा शुभेच्छा मी त्यांना देते. त्यांना डॉक्टर अरविंद सदाशिव गोडबोले हिंदुत्व लेखन पुरस्कार 2021 आणि मामाराव दाते वैचारिक लेखन पुरस्कार 2023 या 2 पुरस्कारांनी ते सन्मानितही झाले आहेत. आपला परिसंवाद हा 1 तास 15 मिनिटांचा असणार आहे. सुरुवातीला मान्यवर आपले विचार मांडतील आणि त्यानंतर आपण प्रश्नोत्तरांकडे वळणार आहोत. ट्विटर स्पेसवर रावसाहेब कट्टा हा कार्यक्रम चालवणारे श्री प्रसादजी ठोसर हे आजच्या परिसंवादाचे समन्वयक असणार आहेत. मी त्यांना पुढील सूत्र हाती घेण्याची विनंती करते. मी माननीय अजय दत्त शर्मा यांना विनंती करते की त्यांनी
सावरकर विचार मंच लखनौ याची ओळख करून द्यावी आम्हाला. माईक. मंच पर उपस्थित अक्षय जोग जी, अमित जोग जी और हमारे दूसरे साथी, आप लोगों को, विद्वान लोगों को यहाँ देखकर मुझे बहुत प्रसन्नता हो रही है. स्वागत करता हूँ. कुछ समय में मैं सावरकर विचार मंच लखनऊ, जो उत्तर प्रदेश में कार्यरत है, उसके बारे में परिचय देना चाहूँगा. मेरे पिताजी जो हरिद्वार ऋषिकुल आयुर्वेद से ग्रेजुएट थे, सावरकर जी जब 1939 में हरिद्वार गए तो उनकी एक जोरदार वक्तव्य हुआ और मंच से उन्होंने पूछा, क्या यहाँ कोई मलेच्छ है हरिद्वार के बाद? लोगों ने कहा नहीं. बोले काश सारे हिंदुस्तान में ऐसा होता. ये उस समय की बात है और इतने प्रभावशाली था कि वहाँ हमारे पिताजी स्वर्गीय सोमदत्त शर्मा जी ने उनके साथ 1.5 साल तक प्रवास किया, लगातार घूमे. और बचपन में मुझे याद है बहुत सारी बातें, मैं छात्र था, बताया करते थे. उस समय टेप रिकॉर्डर नहीं था, कुछ सुनी हुई बातें थीं. जब मैं 10th क्लास में पढ़ता था, सावरकर जी ने अपनी आत्माहुति दी. उस दिन जब समाचार सुना, पूरे दिन मैं खाना नहीं खा पाया, इतना प्रभावित था. उसके 1 साल बाद किसी प्रतियोगिता में बच्चों से पूछा गया, सावरकर जी कौन है? किसी ने जवाब दिया, गावस्कर के पिताजी का नाम सावरकर. तभी हमने सोचा कुछ सावरकर जी के बारे में बताना चाहिए. महाराष्ट्र के बारे में तो सावरकर जी के बारे में घर घर तक जानते हैं लोग. उत्तर भारत में जहाँ उनका ज़्यादा समय दिया और उनकी बातों का ज़्यादा असर था, सावरकर जी के बारे में जानकारी उसके बाद धीरे धीरे समाप्त हो गई, क्योंकि ये विरोधी लोगों के शासन का कार्यकाल था. मैं एक कमरे से सावरकर विचार मंच का काम शुरू किया था. 10, 15, 20 लोग बैठते थे. धीरे धीरे बढ़ता गया और मुझे लगता है कि ये बात 68-69 की. हम लोग, मैं और एक मुन्ना लाल शर्मा जी वहाँ थे. वो लोग योगी जी के यहाँ, योगी जी के पूज्य गुरु जी अवैधनाथ जी के यहाँ गए. काफ़ी लोग जाया करते थे. हमने अपना परिचय दिया और उन्हें आमंत्रित किया अगले उसमें. उन्होंने, हम लोग युवावस्था में थे, उन्होंने थोड़ा सा जानकारी के बाद कहा भोजन करो, अपने साथ बैठ के भोजन कराया. और ये मुझे याद है उस समय साउथ इंडिया के एक रेलवे मिनिस्टर थे हनुमंतैया जी, वो उस दिन आए थे, दंडवत किया था. तारीख तो एग्जैक्टली मैं भूल गया हूँ. लेकिन हम जब चलने लगे तो उन्होंने इशारा किया, एक आदमी आया लिफाफा. आप सोचिए क्या वो था. जब बाहर निकले बोले बाहर जाके देखना. 2000 रुपये उस समय थे, जिससे हमने सावरकर मंच का काम आगे बढ़ाया. और जब सावरकर जी अंडमान जेल से बाहर आए, कलकत्ते में स्वागत हो रहा था, तो उनके दादा गुरु कलकत्ते में स्वागत के लिए सावरकर जी के मौजूद थे. उन्होंने एक लेख में ये बात खुद लिखी. तो धीरे धीरे सावरकर मंच का काम बढ़ता गया. और यहाँ जो स्टीफन कॉलेज है, जहाँ सावरकर जी को रिस्टिकेट किया था, जो प्रधानाचार्य थे जिन्होंने रिस्टिकेट किया था, जब लखनऊ पहुँचे 1939 में सावरकर जी, तो वो उस समय लखनऊ विश्वविद्यालय के कुलपति थे, वही प्रधानाचार्य. और वो उस समय इतना ज़्यादा प्रेशर था कि वो खड़े होकर उन्होंने सावरकर जी को माला पहनाकर स्वागत किया. सावरकर जी की वो स्थिति थी. तो खैर एनी हाउ, वो 40 साल की कथा बताने में तो बहुत समय लगेगा, बस 2-3 बातें कह के अपनी बात समाप्त करूँ. एक तो सावरकर जी
चित्र में आप देख रहे हैं ये कैप लगाते, मुझे अच्छा था अगर लगता कि कुछ लोग इस कैप को लगाए हुए यहाँ होते, वो मुझे दिखाई देना बंद हो गया है। मैं वहाँ कार्यक्रम, कल मैंने अपना एक कार्यक्रम वहाँ 26 को हुआ, बहुत अच्छा हुआ, फेसबुक पर डाला है, लिंक दिया है जोग साहब और आप लोगों के साथियों को, आप लोग चाहेंगे तो मैं दे दूँगा। प्रभावी कार्यक्रम वहाँ होता है। और सावरकर जी की इच्छा थी कि हमारा हर कार्यकर्ता हर गली में, हर कूचे में, हर गांव में छोटा सावरकर बने और योद्धा बने। और ये बात उन्होंने कही। अब धीरे धीरे हमारे लोग उस बात को भूलते चले गए। अभी अक्षय जोग जी से संपर्क हुआ मेरा, तो मैंने यहाँ कार्यक्रम करने की इच्छा बचाई, क्योंकि मेरा भविष्य, एक मकान यहाँ भी है खराड़ी में, मैं भविष्य में यहीं आके सेटल होना चाहता हूँ। स्वास्थ्य कुछ गड़बड़ है, 2 बार मुझे कोरोना हो गया था, फिर डेंगू हुआ, तब से अल्जाइमर हो गया। फिर भी मैं चाहता हूँ आप लोगों के संपर्क में इन कार्यक्रमों को करता रहूँ, ऐसी मेरी इच्छा। मेरे 2 बेटे हैं। मैंने सावरकर मंच को अपना तीसरा बेटा माना है और अपने साधन बाकायदे ईमानदारी से एक बेटे जैसा उसमें खर्च करता हूँ और उसी से ये सब कार्यक्रम होता है। धन्यवाद। इतनी बात कह के अपनी बात समाप्त करता हूँ। धन्यवाद अजयजी. मी एक नामोल्लेख करू इच्छिते. आज आपल्यामध्ये मान्यवर आले आहेत. माननीय प्रदीपदादा रावत आज आलेले आहेत, त्यांचंही खूप स्वागत. यानंतर मी रावसाहेब चॅरिटेबल ट्रस्टची ओळख करून देण्यासाठी श्री मकरंद जोशी यांना पाचारण करते. नमस्कार. ओळख औपचारिक सगळ्यांची तशी आहेच आहे. आलेल्या सर्व पाहुण्यांचे मनापासून स्वागत आणि मंचावर बसलेल्या लोकांचे आभार. तुमच्यासारखाच मी सुद्धा अतिशय उत्सुक आहे हा परिसंवाद ऐकायला, त्यामुळे जास्त न वेळ घालवता सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. मी आधी सांगितल्याप्रमाणे आपला कार्यक्रम आता मुख्य कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत. हा 1 तास आणि 15 मिनिटांचा असणार आहे. मी पुढील सूत्र हाती घेण्यासाठी श्री प्रसादजी ठोसर यांना विनंती करते. ते आजच्या कार्यक्रमाचे समन्वयक असणार आहेत. हॅलो, नमस्कार. पुण्याचं पाणी भलत्या भलत्यांना मानवत नाही, त्यातून मी मराठवाड्यातला, तर कालपासून माझा आवाज बसला आहे. पण सावरकरांची ऊर्जा आणि आता अजयजी ज्या ऊर्जेने बोलतात ती ऊर्जा घेऊन मी कार्यक्रम पुढे नेऊ इच्छितो आणि माझी खात्री आहे की तुम्ही माझ्या आवाजाला आणि मला सांभाळून घ्याल. नमस्कार सगळ्या. आणि एक विशेष नामोल्लेख, अश्विनी ताईच्या मगासपासून एवढं सुंदर सूत्रसंचालन करत आहेत, तर त्यांच्या आभारास्तव एकदा टाळ्या होऊन जाऊ देत, कारण मला माहिती आहे आभार प्रदर्शनात त्या स्वतःचा नामोल्लेख करणार नाहीत, म्हणून हा खटाटो. नमस्कार. पाहुण्यांचं मनापासून स्वागत. आपण कार्यक्रमाला थेट सुरुवात करूयात आणि काही प्रश्न आहेत. तर आता जसं भारत न्यूझीलंड सामना चालू आहे, तर पहिला पॉवर प्लेमध्येच आपण काही प्रश्न सुरू करूयात. अक्षयजींकडे पहिला प्रश्न आहे. एक अत्यंत विखारी विचारधारा आहे आणि जी विष पसरवू पाहते, सावरकर आणि त्यांचा माफीनामा. तर या गोष्टीवरती तुमचं काय म्हणणं आहे? हॅलो, नमस्कार. सर्वप्रथम अजय दत्तजी शर्मा, सावरकर विचार मंच लखनऊ आणि आमचे मित्र प्रसादजी ठोसर आणि त्यांची सगळी टीम रावसाहेब ट्रस्ट यांचे खूप खूप आभार की त्यांनी असा एक छान कार्यक्रम आयोजित केला. आणि अभिजीतजी जोग यांच्याबरोबर मला आज प्रथमच स्टेज शेअर करायला मिळते, तर हे माझं भाग्य आहे. सावरकर म्हटलं की सर्वप्रथम जसं हिंदुत्व नाव डोळ्यासमोर येतं एक सकारात्मकदृष्ट्या, तसं आजकाल एक नकारात्मकदृष्ट्या सावरकर म्हटलं की माफीवीर, माफीनामा हे शब्द पुढे येतात. मर्सी पिटिशन त्याच्यात त्यांनी लिहिली अशी सगळ्या विरोधकांचं म्हणणं असतं. त्यांनी आवेदनं लिहिली हे खरं आहे, पण त्याच्यात कुठेही मर्सी किंवा माफी हा शब्द नाही आहे.
त्यांनी माझ्या म्हणजे जी संशोधन केल्यानंतर मला सापडली साधारणतः 8 पत्र त्यांनी लिहिली, आवेदनं लिहिली. काही नाही, म्हणजे सावरकर कार्यक्रम म्हटला की अशा अडचणींची आम्हाला कायमच सवय झालेली आहे. सावरकरांच्या कुठल्याही पत्रामध्ये माफी हा शब्द नाही आहे, पण त्यांनी नक्की असा उल्लेख केलेला आहे की याआधी मी जे क्रांतिकार्य करत होतो ते क्रांतिकार्य यापुढे मी न करता संविधानिक मार्गाने किंवा काँग्रेसच्या अर्जविनंत्यांच्या मार्गाने मी देशाची सेवा करेन आणि भारतात स्वातंत्र्य मिळवून द्यायचा प्रयत्न करीन. थोडक्यात सावरकर शत्रूशी खोटं बोलत होते, शत्रूशी द्रोह करत होते, शत्रूला खोटं वचन देत होते आणि त्यांच्या फिलॉसॉफीनुसार सावरकरांच्या सावरकरवादी विचारानुसार शत्रूशी खोटं बोलणं, शत्रूशी द्रोह करणं, शत्रूच्या डोळ्यात धुळफेक करणं ह्याच्यात काही गैर नाही आहे. आणि त्याच्या पलीकडे त्यांची अजून एक फिलॉसॉफी अशी होती की शत्रूच्या कारागृहामध्ये 50 वर्ष खितपत पडणं ही माझी देशभक्तीची व्याख्या नाही आहे. काहीही करून मला या जेलच्या बाहेर पडून देशासाठी ॲक्टिव्हली काही काम करता येणं तरच माझ्या बुद्धीचा, शरीराचा काहीतरी देशाला उपयोग होईल. एक आहे की कदाचित मला काही राजकारणामध्ये किंवा माझ्या काही बंधनं असतील, राजकारणात भाग घेता येणार नाही, पण छुप्या पद्धतीने माझं काम सुरू ठेवीन. आणि त्यांच्या डोळ्यासमोर आदर्श होता भगवान श्रीकृष्णांचा, ज्यांनी महाभारतामध्ये आधी युद्धाच्या वेळेला सांगितलं होतं की मी हातात शस्त्र घेणार नाही, पण वेळ आल्या त्यांनी हातात शस्त्र घेतलं होतं. तसं खोटी वचनं देऊन मी बाहेर पडीन. तसं आपलं एक उदाहरण सापडतं. सावरकरांचे सहकारी अंदमानमध्ये सचिंद्रनाथ सन्याल आणि बारिंद्र कुमार घोष हे सावरकरांसोबत होते तिकडे. दोघेही क्रांतिकारक होते. दोघांनी सावरकरांच्या सांगण्यावरनं सावरकरांसारखीच पत्रं लिहिली. सन्यालांची आणि बारिंद्र कुमार घोष यांची सुटका झाली, पण सावरकरांची सुटका झाली नाही. सन्यालांनी त्यांच्या सुटका झाल्या त्यांच्या एका सहकार्याला विचारलं की सावरकरांच्या सांगण्यावरनं सावरकरांसारखीच पत्रं आम्ही लिहिली, आमची सुटका झाली, सावरकरांची सुटका का झाली नाही? तर त्याच्यावरती ते सहकारी त्यांना म्हणतात, सावरकर हे तुम्हा सगळ्या क्रांतिकारकांचे नेते आहेत आणि ब्रिटिश शत्रू आहेत आपले, ते खूप चालाक आहेत. ब्रिटिश शक्यतो नेत्याला काही सहजासहजी सोडत नाहीत. तर सन्यालांनी नंतर पुन्हा क्रांतिकार्य केलं, त्यांना पुन्हा अटक झाली, त्यांना पुन्हा अंदमानला पाठवलं, पुन्हा त्यांनी पत्रं पाठवली, पुन्हा ती सुटका झाली. हा त्यांचा असा खेळ सुरूच होता आणि सावरकरांना ते अपेक्षित होतं. दुर्दैवाने ब्रिटिशांचा सावरकरांवर विश्वास नव्हता, म्हणून ते त्यांच्या या खोट्या वचनाला भुलले नाहीत आणि म्हणून त्यांनी त्याची सुटका केली नाही. सावरकर 11 वर्ष अंदमानमध्ये होते, 3 वर्ष भारतातल्या विविध इतर कारागृहामध्ये होते आणि 13 वर्ष रत्नागिरीत स्थानबद्ध होते. असे 27 वर्ष सावरकर राजकारणापासून त्यांना अलिप्त ठेवलं होतं. नंतर शेवटची 10 वर्ष 37 ते 47 फक्त सावरकर राजकारणामध्ये होते. आणि सावरकरांनी समजा खरं शब्द वापरला असता मर्सी किंवा माफी, तर मग त्यात काही गैर वाटलं नसतं. आणि शत्रूला अशी अनेक खोटी वचनं देऊन शत्रूचा विश्वासघात करणं हाच सावरकर वाद आहे. कारण शत्रूशी कधीही खरं बोलायचं नसतं, ती सद्गुण विकृती आहे. तर त्यामुळे त्यात काही गैर नव्हतं. आणि सावरकरांनी त्यांच्या या माफीपत्रामागची, त्यांच्या आवेदनामागची भूमिका त्यांच्या पुस्तकात, माझी जन्मठे पुस्तकात स्पष्टपणे लिहिलेली आहे. ती काही आत्ता कोणी 2001 साली दिल्ली किंवा लंडनच्या आर्काइव्हमध्ये जाऊन शोधबीर लावलेला नाही आहे. त्याचा जन्मठे पुस्तक स्वातंत्र्याच्या आधीच प्रकाशित झालं होतं. सावरकरांचं ते पत्र सगळे लोक दाखवतात प्रेस कॉन्फरन्समध्ये. ते पत्र सोर्स मटेरियल ऑफ हिस्ट्री ऑफ फ्रीडम मुवमेंट हे आपल्या सरकारने 3 खंड पब्लिश केले होते. त्यातल्या दुसऱ्या खंडामध्ये सावरकरांवरती एक वेगळं प्रकरण आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर असं. त्याच्या परिशिष्टामध्ये सावरकरांचं ते अख्खं पत्र जसंच्या तसं छापलेलं आहे. त्याच्यात सगळे जे लोक आरोप करतात सगळं ते दिलेलं आहे. आणि ह्याचं दिनांक आहे पब्लिकेशनचा 1955. त्यामुळे कदाचित त्या शोध लावणाऱ्या व्यक्तीचा वाचन कमी असेल, अभ्यास कमी असेल, पण आम्हा सगळ्या सावरकर अभ्यासकांना सगळं ते माहिती आहे. त्यामुळे हा काही नवीन शोध नाही आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. आणि त्यावेळेच्या त्यांचे जे काही त्यावेळची इतर राजकारणी लोकं होती की ज्यांना सावरकरांचं तत्त्व मान्य नव्हतं, पण सावरकर देशभक्त आहे त्यांना माहिती होतं. त्या लोकांनाही माहिती होतं, कारण त्याच्या पेपरामध्ये असे रिपोर्ट आले होते की सावरकर आता क्रांतिकारक कार्य सोडून संविधानिक मार्गाने आपल्यासोबत काम करू इच्छितात, काँग्रेसच्या मार्गाने. त्यामुळे सावरकर म्हणजे सुटका करून टाका. गांधीजींचा लेखच आहे सावरकर ब्रदर्स नावाचा 1921चा यंग इंडियामधला, की सावरकर बंधूंची सुटका करा. आता त्यांना तुम्ही खूप शिक्षा दिली, ते आता या मार्गाला वळत आहेत. तर त्यामुळे ते काही लपून छपून केलेलं काम नव्हतं, ओपनली केलं होतं. फक्त बाकीच्या लोकांनी तेव्हा डोळे मिटले होते म्हणून त्यांना दिसत नव्हतं. छान.
श्रोतेहो, या कार्यक्रमाचं जेव्हा आयोजन सुरू होतं तर प्रमुख पाहुणे म्हणून कोण बोलवायचा हा प्रश्न होता. अजयजींनी जेव्हा आम्हाला संवादासाठी सांगितलं तर सिनेकलावंत आणि त्यांनी सांगितलेला इतिहास हा एक फार वेगळा विषय आहे. त्यामुळे अस्खलित लेखकांकडून खरा इतिहास तुमच्यासमोर मांडायचा म्हणून जोग आणि जोग असा योग आज तुमच्यासमोर बसलेला आहे. तर आता आपण अभिजित जोग यांच्याकडे जाऊयात. अभिजितजी, मला सांगा, डाव्या इतिहासकारांनी कायमच सावरकरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला, कायम त्यांची निंदा करण्याचा प्रयत्न केला. याबद्दलचं काय विशेष कारण तुम्ही अनुभवता? असं आहे की हिंदू समाजाला जास्तीत जास्त अपमानित करणे, जास्तीत जास्त विभाजित करणे, त्यांचा आत्मविश्वास, आत्मसन्मान नष्ट करणे, त्यांच्या मनात एक न्यूनत्वाची भावना किंवा न्यूनगंडाची भावना निर्माण करणे, हा एक ब्रिटिशांच्या काळापासून चालत आलेला एक प्रोजेक्ट आहे असं आपण म्हणू शकतो. आणि स्वातंत्र्यानंतर हाच प्रोजेक्ट तितक्याच उत्साहाने किंवा जास्ती उत्साहाने मी म्हणेन हा डाव्या लोकांनी तसाच सुरू ठेवला. आणि ह्या सगळ्या प्रोजेक्टला सुरुंग लावणारा असा जो विचार आहे तो म्हणजे हिंदुत्वाचा विचार. कारण की हिंदुत्व हा हिंदू समाजाचा खडगहस्त आहे असं आपण म्हणू शकतो. की हिंदू समाजावर जी काय आक्रमणं होत आहेत, जे काय हल्ले होतात, त्यांना तितकंच चोख उत्तर देणारा हा हिंदुत्वाचा विचार आहे. आणि तो सावरकरांनी मांडला. त्यामुळे सावरकरांनी हिंदू समाजाला विभाजित करण्याचा डाव दळून लावण्यासाठी सगळ्या जाती जमातींना एकत्र आणण्याचा प्रोजेक्ट हातात घेतला. आपला आत्मसन्मान, आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी त्यांनी 6 सोनेरी पानेसारखी पुस्तकं लिहिली. आणि आयुष्यभर त्यांनी हाच प्रयत्न केला की हिंदू समाजाने एकसंध व्हावं, बलशाली व्हावं. आणि हा विचार अर्थातच कम्युनिस्टांची जी योजना होती त्याला सुरुंग लावणारा, त्याला विरोध करणारा असा हा विचार होता. आणि त्यामुळे हा सावरकरांचा विचार हा त्यांच्या दृष्टीने अतिशय धोकादायक त्यांच्यासाठी होता. आणि म्हणून काही झालं इतर कोणीही चालेल पण सावरकर नको या दृष्टीने त्यांनी सावरकरांवर अत्यंत टोकाचे हल्ले पहिलेपासूनच केले. कारण की त्यांच्या दृष्टीने हिंदुत्व हा विचार हा त्यांना पराजित करणारा विचार होता. आणि म्हणून सावरकर नकोत हा त्यांचा हट्ट होता. धन्यवाद. अक्षयजी, मगाशी बोलताना तुम्ही आवेदनपत्र आणि माफीनामा यातला फरक स्पष्ट केला. त्याला जोडून क्रमाने नेहमी केलेला एक आरोप ते म्हणजे सावरकर आणि पेन्शन. याबद्दल तुम्ही श्रोत्यांना मार्गदर्शन करावं अशी इच्छा. सावरकरांना पेन्शन मिळत नव्हतं. कारण पेन्शन ही टर्म कशाकरता वापरतात की एखादी व्यक्ती सरकारी सेवा करत असेल किंवा प्रायव्हेट जॉब करत असेल तर त्या सेवेच्या नंतर त्याला सरकार किंवा तो त्याचा प्रायव्हेट कंपनीचा मालक त्याला पेन्शन देते. सावरकरांनी अशी कधी कुठे नोकरी केली नव्हती आणि ब्रिटिशांकडे तर कधीच नोकरी केली नव्हती. सावरकरांना जे पैसे मिळत होते त्याला ऑफिशियल टर्म आहे म्हणजे अलाउन्स किंवा मराठीत त्याला निर्वाह भत्ता असं म्हणतात. सावरकरांना 1924 साली रत्नागिरी स्थानबद्ध करून ठेवलं होतं आणि त्यांचं पहिले सुरुवातीला फक्त 5 वर्षांची त्यांची शिक्षा तुमची असेल. 5 वर्षानंतर आम्ही तुमची शिक्षा रिव्ह्यू करू, एक्सटेंड करायची की नाही वगैरे नंतर ठरवू 5 वर्षांनी, म्हणजे 1929 साली असं ठरलं होतं. आणि 1929 साली त्यांनी ती रिव्ह्यू करून सांगितलं की पुन्हा तुमची आम्ही शिक्षा अजून 3 वर्षाकरता वाढवतो आहे. तेव्हा मग सावरकरांनी पत्र लिहिलं ब्रिटिशांना की गेली 5 वर्षे तुम्ही मला काही स्थानबद्ध केलं आहे, तुम्ही माझी BAची डिग्री काढून घेतली आहे, तुम्ही मला बॅरिस्टरची डिग्री पण दिलेली नाही आहे, तुम्ही मला इथे कुठल्या प्रकारची प्रायव्हेट जॉब की ज्याला आपण म्हणू की शिक्षकाची पण तुम्ही नोकरी मला करून देत नाही आहे. रत्नागिरीसारख्या त्या काळी वेळच्या छोट्याशा गावामध्ये खेड्यामध्ये मला कुठला प्रायव्हेट जॉब करणं पण शक्य नाही आहे. तर माझा उदरनिर्वाह इतके वर्ष माझा लहान भाऊ डॉक्टर नारायणराव सावरकर चालवत आहेत. त्याला स्वतःचं कुटुंब आहे, बायको मुलं आहेत. मला माझी पत्नी, माझ्या 2 मुलांचा खर्च, माझा मोठा भाऊ बाबाराव सावरकरांचा खर्च होतो. एकटा नारायणराव सावरकर एकटे कमवते होते, ते सगळे चालवत आहेत, ते स्वतः डॉक्टर होते. तर त्यामुळे तर यापुढे मात्र त्याच्यावरती मला हा भार टाकायचा नाही आहे. तर तुमच्याच ब्रिटिश कायद्यानुसार तुम्ही एखाद्या नजरकैदेमधल्या किंवा एखाद्या कॅम्प शिबिरामध्ये स्थानबद्ध केलेल्या किंवा माझ्यासारख्या स्थानबद्ध केलेल्या व्यक्तीला विशेष करून राजकीय बंदिवानांना तुम्ही अलाउन्स देता,
निर्वाह भत्ता देता, तर त्याच तुमच्या कायद्यानुसार तुम्ही मला पण निर्वाह भत्ता द्या, की जेणेकरून माझा उदरनिर्वाह चालेल. म्हणून त्याला निर्वाह भत्ता असतो. तुमचा उदरनिर्वाह चालण्याकरता तुम्हाला ब्रिटिशांकडनं जो भत्ता मिळायचा त्याला निर्वाह भत्ता असं म्हणतात. ब्रिटिशांनी ते बघितलं आणि ठरवलं की ठीक आहे, आपण ह्यांना 150 रुपये निर्वाह भत्ता देऊ. त्यांची फाईल पुढे गेली. पुढच्या अधिकाऱ्यांनी ते अजून पैसे कमी करून 120वर आणले, पुढच्यांनी 100वर केले, पुढच्यांनी 75 केले. शेवटी कमी करत 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 सगळ्यात कमी म्हणजे 60 रुपये महिना त्यांना सावरकरांना निर्वाह भत्ता मिळायला सुरुवात झाली. 1929 ते 1937 सालापर्यंत मी फक्त साधारणतः 8 वर्ष सावरकरांना निर्वाह भत्ता मिळत होता. आणि हे काही स्पेशल एक विशेष अधिकार किंवा विशेष सावरकरांसाठी विशेष कृपा म्हणून काही केलेलं नव्हतं. त्यावेळेच्या अनेक राजकीय बंदिवानांना सावरकरांसारखे भत्ते मिळत होते. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बंधू ह्यांनासुद्धा ब्रिटिशांकडनं निर्वाह भत्ता मिळायचा आणि त्यांचा निर्वाह भत्ता त्यावेळेचा सगळ्यात हायेस्ट भत्ता होता, तो होता 1200 रुपये महिना. त्या इतक्या भत्त्यावरती शेवटी हाऊस ऑफ कॉमन्समध्ये लोकांनी प्रश्न विचारले की आपल्या सरकारी अधिकाऱ्यांनासुद्धा काही इतके पगार नाही आहेत, तुम्ही ह्यांना इतका हा भत्ता का देताय? त्याला एक विशेष कारण म्हणून आम्ही त्यांना हा निर्वाह भत्ता देतो आहे. त्यांचे मेडिक्लेम पॉलिसी त्यांची इन्शुरन्स पॉलिसीचे हफ्ते पण ब्रिटिश तेव्हा भरत होते आणि अजून त्यांच्यासोबत एक व्यक्ती होते. या दोघांनाच फक्त ब्रिटिशांनी हायेस्ट 1200 रुपये भत्ता दिला होता. त्याचा हाऊस ऑफ कॉमन्समधले डिबेट्सचा संदर्भ माझ्या पुस्तकात मी त्याचा उल्लेख केलेला आहे. त्यानंतरच महात्मा गांधींना सुद्धा आगा खान पॅलेसमध्ये जेव्हा ठेवलेलं होतं तेव्हा ब्रिटिशांनी त्यांना 500 रुपये अलाउन्स त्यांना ऑफर केले. 500 रुपये. त्याचं नॅशनल आर्काइव्समध्ये डॉक्युमेंट अवेलेबल आहे. त्यांनी त्यांना ऑफर केलेली होती. आधी त्यांनी ऑफर केली सुरुवातीच्या एका जेलच्या वेळेला, पण ती सुद्धा गांधींनी नाकारली होती. पण पुढच्या वेळेला त्यांना ऑफर जेव्हा त्यांना अलाउन्स दिला तर तो गांधीजींनी नाकारला की नाही याचा पुरावा मला अजूनपर्यंत सापडलेला नाही आहे. आणि समजा तो गांधीजींनी स्वीकारलेला असेल तर त्यात काही गांधीजींनी चुकलेलं नाही आहे. अतिशय योग्य काम केलं गांधीजी, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोसांचे बंधू. कारण तो पैसा जो होता तो पैसा त्या ब्रिटिशांचा स्वतःचा पैसा नव्हता. तो त्यांनी आपल्या भारतीयांना लुटूनच कमावलेला पैसा होता. तो पैसा त्यांनी आपल्यालाच दिला, त्यात काहीच गैर नव्हतं. आणि वैयक्तिक मालमत्ता पण पूर्ण जप्त केली गेली होती, सर्वस्व जप्त झालं होतं. त्यामुळे बरोबर स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्यांना ती काही नंतर मिळाली नाही. तर त्यामुळे तो त्यांचा एक तो लॉस होताच. तर त्यामुळे सावरकरांचा हेतू असा होता की एकतर भत्ता लागू झाल्यावरती मी राजकीय बंदिवान ठरेन, कारण तेव्हापर्यंत ते ब्रिटिश त्यांना मानत नव्हते की मी राजकीय बंदिवान आहे. दुसरी गोष्ट, शत्रूकडनं पैसा घ्यायचा आणि त्या पैशाचा उपयोग करून शत्रूच्या विरुद्धच कारवाई करायची, असा डाव सावरकरांनी खेळला होता. ते 60 रुपये सावरकर स्वतःच्या घर खर्चाकरता वापरत नव्हते. त्यांचा घर खर्च चालण्याकरता सावरकरांना त्यावेळेस त्यांचे इतर सहकारी जे सावरकरांचे होते, नचिकेळकर होते, जन्मदास मेहता होते, यांनी सावरकर नावाने छोटे छोटे थैल्या अशा म्हणजे छोटा फंड गोळा केलेला होता आणि त्यांना अनेक लाखावरी त्यावेळेचे पैसे सावरकरांच्या नावाने त्यांनी ठेवून दिलेले होते. त्याच्यावरती सहज सावरकरांचा उदरनिर्वाह चालला असता. पण सावरकरांनी एक अधिकार, आणि हे ते पैसे तुम्ही आम्हाला लुटून कमवलेले पैसे आहेत म्हणून सावरकरांनी मुद्दाम तुमचे पैसे मागितले आणि त्या पैशाचा विनियोग सावरकरांनी रत्नागिरीमध्ये असतात त्यांनी जे काही समाजकार्य केलं, काही छुपं क्रांतिकार्य त्यांचं सुरू असेल, सहभोजनाचे कार्यक्रम असतील, त्याकरता सगळ्या सावरकरांनी हा पैसा वापरलेला होता. आणि त्यासोबतच बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, ज्यांनी वंदे मातरम गीत लिहिलं, न्यायमूर्ती रानडे आहेत, असे अनेक देशभक्त आहेत. ते सगळेजण ब्रिटिश सरकारच्या सेवेमध्ये होते. रानडे न्यायमूर्ती होते, बंकिमचंद्रजी एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर होते, पण तरीही ते देशभक्त होते आणि देशभक्तीला आपण मानतो. त्यांना ब्रिटिशांकडनं पगार मिळत होता, तर त्यांना पेन्शन मिळत होतं. ह्याच्यामध्ये म्हणजे ब्रिटिशांकडनं पगार घेतला किंवा पेन्शन घेतलं किंवा अलाउन्स घेतलं, या बेसिसवरती तुम्ही त्यांच्या देशभक्तीचं मूल्यमापन करू शकत नाही. त्यांच्या देशभक्तीच्या मूल्यमापनाचे क्रायटेरिया वेगळे असतात. म्हणजे त्या दोघंही सरकारी सेवेत राहून त्यांनी शेवटी देशाकरताच काम केलेलं होतं. त्या पैशाचा उपयोग त्यांनी चांगल्या कामाकरताच केलेला होता. त्यांनी कधी भारतीयांच्यावरती अन्यायकारक कधी कुठली गोष्ट केली नाही. त्यामुळे ब्रिटिशांकडनं पैसे या पेन्शन घ्यायला लोकं जी होती त्यांचंही काही चुकीचं नव्हतं, कारण छुप्या पद्धतीने का होईना ती सगळी लोकं क्रांतिकार्य किंवा गांधीजींचं कार्य या सगळ्यांना ते सहाय्यच करत होते. त्यामुळे जशी सावरकरांनी त्यांची अनेक माणसं विविध सरकारी सेवेसुद्धा पेरून ठेवलेली होती, गुप्तहेर म्हणून त्याला, तर त्यातले काही असे अनेक लोक होते. रानडेंचं नाव आपल्याला माहिती आहे, पण असे अनामिक लोक होते की ज्यांची नावं आपल्याला माहिती नाही आहेत. त्यामुळे पेन्शन घेणं, अलाउन्स घेणं ह्याच्यावरती देशभक्तीचं मूल्यमापन होऊ शकत नाही. धन्यवाद. अभिजितजी, मी आता एक लेखक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो आहे. शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये
दिल्ली सेंट्रिक म्हणा किंवा मुघलांचा इतिहास म्हणा, याचा भरणा फार असतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज किंवा चोल, राष्ट्रकूट, देवगिरी इत्यादी राजांचा किंवा त्या काळाचा इतिहास फार कमी दाखवला जातो. तर यामागचं कारण एक लेखक म्हणून तुम्ही काय सांगाल? कारण अक्षयजींसारखे जे लेखक आहेत, तुम्ही आहात, ते आता इतिहासाचा अभ्यास करून त्याचे पुरावे शोधून एक वस्तुनिष्ठ इतिहास समोर मांडायचा प्रयत्न करतात. परंतु जेव्हा हा इतिहास अभ्यासक्रमात नसतो तेव्हा तो ज्या ऑडियन्ससमोर मांडला जातो, ज्या प्रेक्षकांसमोर मांडला जातो, वाचकांसमोर मांडला जातो, त्याला एक मर्यादा येतात. पण जो इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये असतो त्याला एक व्हॅलिडेशन असतं, त्याला एक मानांकन असतं आणि तो सर्वमान्य समजला जातो. तर या गोष्टीचा परिणाम आणि या गोष्टीमागचं कारण तुम्ही सांगू शकाल? भारतातलं जे काय इतिहास कथन आहे, हे इतिहास कथन नेहमीच डाव्या कम्युनिस्ट लोकांच्या हातात राहिलेलं आहे. मी इतिहास स्वातंत्र्यपूर्व काळात जर आपण बघितलं तर काँग्रेस पक्ष हा तेव्हा देशातला एक प्रमुख प्रवाह होता आणि त्याचा इतिहासविषयक नॅरेटिव्ह जो होता हा लिहिला M.N. रॉय यांनी. आणि M.N. रॉय हे स्वतः कम्युनिस्ट होते. ते काही दिवस काँग्रेसमध्ये राहिले, त्याच्यानंतर त्यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केली. तेव्हा दुसरा एक मोठा प्रवाह होता देवबंद स्कूल आणि अलीगढ स्कूल. त्यांचा इतिहासविषयक जो नॅरेटिव्ह होता तो मोहम्मद हबीब, जे सध्या JNU हिस्टॉरियन म्हणून इरफान हबीब ओळखले जातात, त्यांचे वडील, त्यांनी तो इतिहास सगळा लिहिला होता. त्यामुळे इतिहास क्षेत्र हे नेहमीच डाव्यांच्या हातात होतं. स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू पंतप्रधान झाले, त्यांनासुद्धा डावे लोक खूप डावा विचार त्यांना जवळचा वाटायचा. कम्युनिस्ट रशियानी ते खूप प्रभावित झालेले होते. त्यामुळे त्यांनीसुद्धा इतिहास क्षेत्र हे बऱ्याचशा प्रमाणात डाव्या लोकांच्यावरती सोपवलं. 1969 साली इंदिरा गांधींचं सरकार जेव्हा अल्पमतात आलं, सिंडिकेट काँग्रेस आपल्याला कदाचित आठवत असेल, मोरारजी देसाई, निजलिंगप्पा हे सगळे बाहेर पडले आणि त्यांचं सरकार जेव्हा अल्पमतात आलं, ते सरकार वाचवण्यासाठी त्यांना कम्युनिस्ट पक्षांनी मदत केली. आणि या मदतीच्या बदल्यात त्यांनी कुठलंही मोठं मंत्रालय मागितलं नाही, त्यांनी अर्थमंत्रालय मागितलं नाही, त्यांनी गृहमंत्रालय मागितलं नाही, त्यांनी परराष्ट्र मंत्रालय मागितलं नाही, त्यांनी मागितलं शिक्षण मंत्रालय. कारण त्यांना माहिती होतं की येणाऱ्या पिढ्यांच्या मनावर जर आपला विचार रुजवायचा असेल तर शिक्षण आपल्या हातात पाहिजे. आणि मग नुरुल हसन हे कम्युनिस्ट गृहस्थ तेव्हा शिक्षण मंत्री झाले आणि त्याच वर्षी 1969 साली जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीची स्थापना झाली. आणि तिथे इरफान हबीब, रोमिला थापर, R.S. शर्मा, D.N. झा हे सगळे JNU हिस्टॉरियन्स ज्यांना आपण म्हणतो, त्यांनी आणि नुरुल हसन यांनी जणू काही एखादी टीम असावी अशा पद्धतीने कोऑर्डिनेशननी काम केलं. आणि संपूर्ण देशातलं इतिहास क्षेत्र, सगळ्या विद्यापीठांमधलं इतिहास डिपार्टमेंट्स, इतिहासाशी संबंधित असलेल्या इतर संस्था, या सगळ्यावर आपली पोलादी पकड बसवली. आणि ह्याच JNU हिस्टॉरियन्सनी तेव्हा आपली पाठ्यपुस्तकं लिहिली. आणि कम्युनिस्टांचा एक नुसता इतिहासच नाही तर कला, संस्कृती, चित्रपट ही सगळीच क्षेत्र की जी माणसाच्या मनावर प्रभाव टाकू शकतात, अशी सगळी क्षेत्र त्यांनी आपल्या ताब्यात ठेवली. आणि कम्युनिस्टांचं एक उघड धोरण होतं की भारत हे कृत्रिम प्रजासत्ताक आहे आणि त्याचे 14 तुकडे व्हायला पाहिजेत. हे म्हणजे मी म्हणत नाही, एक अधिकारी डॉक्ट्रिन म्हणून 1945 साली कम्युनिस्ट पक्षांनी प्रकाशित केलं होतं. त्यात त्यांनी उघडपणे असं लिहिलं होतं की भारत हे कृत्रिम प्रजासत्ताक आहे आणि त्याचे 14 तुकडे व्हायला पाहिजेत. अर्थात ही त्यांची स्वतःची या कल्पना नव्हती, ही ते फक्त स्टालिनच्या विचारांची पोपटपंची करत होते. भारतीय कम्युनिस्ट हे फक्त त्यांचे जे आका त्यांना जे सांगतात त्यांची पोपटपंची करत असतात, ही त्यांची जुनी सवय आहे. तर हा विचार त्यांनी मांडलेला होता. त्यामुळे भारतातला राष्ट्रवाद किंवा राष्ट्रप्रेम याच्यावर त्यांचा पहिलेपासून आक्षेप होता की पॅट्रिऑटिझम हे नसायला पाहिजे. हे कार्ल मार्क्सपासून चालत आलेलं आहे. कार्ल मार्क्सनी सुद्धा सांगितलं होतं की जगातले सगळे कामगार एकत्र होतील, देशादेशांमधल्या सीमा सगळ्या कोसळून पडतील आणि हे कामगार एकत्र येऊन भांडवलशाही नष्ट करतील. पण गंमत अशी आहे की रशियातले कम्युनिस्ट जेव्हा ते दुसरं महायुद्ध लढले तेव्हा त्यांचा आधार राष्ट्रवाद हाच होता. चीन आज जे काय संपूर्ण जगावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याचा आधारसुद्धा राष्ट्रवाद हाच आहे, तो कम्युनिझम हा आधार नाही आहे. पण भारतातले कम्युनिस्ट हे फक्त आपल्या आका ज्याला मी म्हणतो त्यांची कॉपी करणे एवढंच त्यांना माहिती असल्यामुळे
त्यांनी मात्र हे असं ठरवलं की भारतात राष्ट्रवाद नसावा, भारतात देशप्रेम नसावं आणि भारतीय राष्ट्रवादाचा आधार हा संस्कृती हा आहे, आपला कल्चरल नॅशनलिझम आहे आणि संस्कृतीचा आधार आहे हिंदू धर्म. त्यामुळे राष्ट्रवाद नको म्हणून संस्कृती नको, संस्कृती नको म्हणून हिंदू धर्म नको. त्यामुळे हिंदू धर्माचं कुठल्याही प्रकारे ग्लोरिफिकेशन होईल किंवा त्याच्यासाठी काही पॉझिटिव्ह पद्धतीने इतिहास लिहिला जाईल असं होऊ नये म्हणून त्यांनी इतिहासात दिल्ली सेंट्रिक ठेवला. कारण की दिल्लीमध्ये 1206 साली दिल्ली सल्तनतीची स्थापना झाली आणि तेव्हापासून साधारण 1750पर्यंत दिल्लीत हे केवळ मुस्लिम सल्तनती किंवा सुलतानांचं राज्य होतं. त्यामुळे दिल्ली सेंट्रिक इतिहास असेल तर मग तो फक्त मुसलमानांचाच इतिहास सांगितला जातो. हिंदूंच्या इतिहासाबद्दल काही फारसं बोलावं लागत नाही. हिंदू हे फक्त गुलाम होते एवढंच सांगावं लागतं. बाकी आपण जेव्हा बघतो, जर तुम्हाला दिल्लीच्या बाहेर गेलात तर मग महाराणा प्रतापाबद्दल बोलायला लागतं, शिवाजी महाराजांबद्दल बोलायला लागतं, विजयनगर साम्राज्याबद्दल बोलायला लागतं, मग चोला, पल्लव, पांड्या यांच्याबद्दल बोलायला लागतं. तर ह्या सगळ्यांबद्दल बोलावं लागू नये, हिंदूंचं कुठल्याही प्रकारे ग्लोरिफिकेशन होऊ नये यासाठी इतिहासाचा संपूर्ण फोकस हा फक्त दिल्लीवरती ठेवण्यात आला. हेच मुख्य कारण आहे. मला प्रतिप्रश्न विचारायला 1 मिनिट उशीर झाला आहे. दादा आत्ता व्यस्त कार्यक्रमामुळे निघालेत, पण येणाऱ्या काळात पाठ्यपुस्तकांच्या इतिहासाला अच्छे दिन येतील असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं हा एक विषय असा आहे की ज्याला खरंच जास्ती उशीर झाला आहे. म्हणजे आधीच हे व्हायला पाहिजे होतं. पण मला असं वाटतं की आता न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आता इम्प्लिमेंट होती आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा प्रमाणात ही चूक सुधारली जाईल अशी मला आशा नाही, खात्री वाटते. नक्कीच. तुम्ही 2दा बोलताना आका हा शब्दाचा उल्लेख केला आणि मला बीडकडे येणं क्रमप्राप्त आहे. अक्षयजी हे पुण्यातले म्हणजे महाराष्ट्रातल्या काही मोजक्या सावरकर प्रेमींमधले एक आहेत. जसं मी माजलगावचा उल्लेख केला, मी माजलगावहून आहे, मी आज पुण्यात आहे. अक्षयजी हे मोजक्या लोकांपैकी जे पुण्यात आहेत पण ते माजलगावला जाऊन व्याख्यान देतात आणि माजलगाव हा बीडचा एक चांगला भाग आहे. तर तुमचा कसा अनुभव होता माजलगावमध्ये तुम्ही जेव्हा व्याख्यान देतात? त्या दिवशी भारत पाकिस्तान मॅच होती. हो, म्हणजे मला जेव्हा कळालं की माझं व्याख्यान रविवारी आहे, नंतर मी चॅम्पियन्स ट्रॉफीचं वेळापत्रक बघितलं, म्हटलं अरे तेव्हा भारत पाकिस्तान मॅच आहे. एकतर माजलगावमध्ये मला कोण ओळखते की नाही काही माहिती नाही, कारण मी काय असा खूप मोठा सेलिब्रिटी वगैरे नाही आहे. आणि त्यात आपल्या विचारांची लोक, सावरकर विषय, त्यात भारत पाकिस्तान मॅच आणि त्यात अजून हे असं की जेव्हा माझं व्याख्यानाची वेळ होती तेव्हाच नेमकी भारताची बॅटिंग होती. तर मी खूप त्याला म्हणालो, म्हटलं तुम्हाला जरा लोकांना याच्यामुळे थोडेसे प्रयत्न करावे लागतील. आता पुण्यात कसं साधारणतः ओळखीची लोक आपण 50 लोक मी जमवू शकतो. माझ्या गावामध्ये जेमतेम 2-3 लोक फक्त माझ्या ओळखीची होती. नाही म्हणे प्रयत्न तुम्ही काळजी करू नका, या वगैरे. मी म्हटलं अरे बापरे, ना फारच कॉन्फिडन्स दिसतो आहे. पण मला काही कॉन्फिडन्स नव्हता. पण सुदैवाने बघितलं तर 400 लोक तेव्हा उपस्थित होती त्या कार्यक्रमाला आणि महिलांची संख्या जगात जास्त होती. म्हणजे 400पैकी बरं 250 महिला होत्या जवळजवळ. त्यांना मॅच, बाकी पुरुषांना मॅच आवडायची म्हणून ते आले नाहीत वगैरे असं नाही. तर त्याच्यामध्ये मला की नाही आमच्याकडे कायमच महिलांची संख्या कायमच जास्त असते. आणि ही व्याख्यानमाला तशी खूप 20 वर्ष जुनी व्याख्यानमाला आहे, गोळवलकर गुरुजी व्याख्यानमाला. त्यामुळे त्याला गेलेच अनेक वर्ष चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यामुळे हा एक चांगला अनुभव होता मला माजलगावचा. नक्कीच. मला असं वाटतं की रोहित शर्मा आणि विराट कोहलीची काही खात्री नव्हती, पण अक्षय मात्र बॅटिंग चांगली करणार आहे निश्चित होतं. जेव्हा तुम्ही सांगितलं की माजलगावमध्ये फार छान प्रतिसाद मिळाला, आमचे मित्र बसलेत नातू, मी त्यांना सांगितलं की अरे बघ माजलगावमध्ये असा प्रतिसाद आहे. ते म्हणा नाही स्टॅटिस्टिक काढ की मुलं किती आहेत, युवा किती आहेत, महिला किती आहेत. पण तुम्ही छान उत्तर दिलं. मला याला जोडून पुढचा प्रश्न विचारायचा आहे की आता मध्यंतरी जो चित्रपट येऊन गेला त्या चित्रपटाने बऱ्यापैकी माहिती तळागाळात पोहोचवली आणि चांगल्या प्रकारचा एक प्रयत्न झाला. पण इंस्टाग्राम वापरणाऱ्या आजच्या पिढीला सावरकरांचे विचार दैनंदिन जीवनात आणण्यासाठी काय करता येईल? सावरकर हे चित्रपट हे अत्यंत उत्तम माध्यम आहेच, पण मला असं वाटतं की वेब सिरीज हे एक माध्यम आहे.
त्यातून तुम्हाला सावरकरांचं जीवन पण इतका रोमहर्षक आहे. त्यांचे इतके विविध टप्पे आहेत आयुष्याचे, 4-5 टप्पे. क्रांतिकार्य पर्व, त्यांचं अंदमान पर्व, समाजकार्य पर्व, त्यांचं हिंदू महासभा पर्व, त्यांची विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद, त्यांचं काव्य, नाटक. त्यामुळे हे एका चित्रपटात बसवणं हे खूप मोठं स्किल असतं. तर त्याला ते आणि न्याय देऊ शकत नाही एका 3 तासा चित्रपटामध्ये. तर वेब सिरीज हे उत्तम माध्यम आहे. त्यानंतर सध्याच्या काळामध्ये ॲनिमेशनसुद्धा मला वाटतं अतिशय उपयुक्त आहे. जसे आपण काही रामायण महाभारतावरती कार्टून्स वगैरे ॲनिमेशनच्या माध्यमातून आजकाल काही ठिकाणी सुरू असतात, तर तो एक चांगला माध्यम आहे. रीलच्या माध्यमातून सुद्धा आपण अगदी थेट सावरकर चरित्र तुम्हाला जरी मांडता आलं नाही तरी तुमच्या डेली आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत त्याची तुम्ही सावरकरांशी कनेक्ट केलं तर तुम्हाला सावरकर विचार सहज पोचवता येतो. म्हणजे आता आपण एक सोपं उदाहरण घ्यायचं, सावरकर पुण्यतिथीच्या नंतर मराठी भाषा दिन होता. सावरकरांनी आपल्याला अनेक शब्द दिलेत मराठी भाषेला. महापौर दिला आहे, दिनांक आणि क्रमांक त्यांच्या मोठ्या भावाने दिलेले आहेत. अर्थसंकल्प, संसद किंवा क्रिकेटमधला षटकार शब्द, तर त्या निमित्ताने आपण सावरकरांचा भाषाशुद्धी आहे. राजकारण तर आहेच, पण अदर दॅन दिस साहित्य आहे त्यांचं. असे छोटे रील्स करून आपण, मला असं वाटतं की भाषाशुद्धी जरी सावरकरांचं जरी कार्य असलं तरी आता आपल्याला फक्त मराठी माध्यमात शिकणाऱ्या मुलांना सावरकर आपल्याला समजावून उपयोग नाही आहे. आपल्या त्या पलीकडे जाऊन कॉन्व्हेंटमधल्या शिकणाऱ्या मुलांना आणि कॉलेजच्या म्हणजे ती JNU ते अगदी फर्ग्युसन सगळ्या कॉलेजच्या इंग्लिश शिकणाऱ्या मुलांना आपल्याला सावरकर पोहोचवण्यासाठी थोडंसं सावरकरांचा विचार पोचवण्यासाठीच भाषाशुद्धी थोडंसं आपण साईडला ठेवलं तर आपण, आणि जास्तीत जास्त मराठी बोलतानासुद्धा समजा आता प्रेक्षक वर्ग समोर आहे, सगळी कॉन्व्हेंटची मुलं आहेत, भाषण माझं मराठीत नाही, पण शुद्ध मराठीतनं बोलायला लागलो, भ्रमणध्वनी, उद्वाहक वगैरे, तर त्यांना त्यातलं काहीच करणार नाही त्या मुलांना. तर त्यापेक्षा थोडंसं इंग्लिश मराठी मिश्रित तुम्ही युवा वर्गाच्या भाषेत तुम्ही सावरकर विचार समजावून सांगितले तर ते लगेच कनेक्ट होतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे की मी कॉलेजमध्ये 2-3 ठिकाणी व्हिजिटिंग म्हणून गेलो होतो, तर तिथे अशा भाषेमध्ये सांगितलं की त्यांना समजतं. आणि किस्स्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमचं, म्हणजे सावरकर असं नाही, कुठलाही विचार तुम्ही घ्या, किस्स्यांच्या माध्यमातून तुम्ही सांगितला. सावरकरांचे अनेक असे किस्से आहेत ते सांगितले की लोकांना पण एक पटकन कनेक्ट व्हायला इझी जातं. आणि सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्ममध्ये तुम्ही जे नवीन तंत्र येईल, आज रील आहे, उद्या अजून काहीतरी वेगळं येईल, यूट्यूब चॅनल्स आहेत, पॉडकास्ट आहे, त्या सगळ्याचा वापर करून, आधुनिक सगळ्या ह्याचा वापर करून सावरकर विचार आपण पोचवू शकतो. किंवा तुम्ही ट्विटर स्पेस घेता, ते एक माध्यम आहे. नक्कीच, मी त्याचकडे याची वाट बघत होतो. धन्यवाद मला चान्स दिल्याबद्दल. अभिजित सर, ट्विटर स्पेस असं माध्यम आहे जिथे लोक लाईव्ह इंटरॅक्शन करतात एकमेकांसोबत येऊन, आणि ओपन प्लॅटफॉर्म आहे. तर बऱ्याचदा काय होतं की आता आमचे मित्र बसले देवाशिष कुलकर्णी, त्यांच्यासारखी उत्तम वक्ते सावरकरांचं हिंदुत्व, पेन्शन, माफीनामा या सगळ्यांची व्यवस्थित चिरफाड करून सत्य समोर सांगतात. पण काही जी नवीन युवा मुलं आहेत जी जॉईन होतात, जी एक ससेप्टेबल वयात असतात की विद्रोह किंवा डाव्या बाजूला झुकण्याचं जे वय असतं, तेव्हा त्यांना डाव्या बाजूची लोक हा प्रश्न हमखास विचारतात, हिंदुत्व म्हणजे काय रे, तू मला व्याख्या सांग. आणि मग अशा वेळेस एखादा नवखा मुलगा ज्याचं वाचन जास्त नसतं, जो अगदी वयाच्या 24व्या-25व्या वर्षावर असतो, ग्रॅज्युएशन झालेलं असतं, लहानपणापासून घरात सकाळी कमीत कमी देवाला हात जोडून देवा लावणारा मुलगा असतो, त्याला एकदम विचारलं की अरे हिंदुत्व म्हणजे काय, तर तो थोडासा घांगरून जातो. त्याला 4 ओळीमध्ये त्याची व्याख्या करता येत नाही, कारण त्याच्यासाठी ती गोष्ट खूप मोठी असते. पण अशा मंचावर जेव्हा तुम्ही ही व्याख्या नाही करू शकत, तेव्हा काही जणांना ती खजीलपणाची भावना येऊ शकते. तर अशा मित्रांना तुम्ही सावरकरांचं हिंदुत्व म्हणजे काय हे जरा सांगू शकाल का, जेणेकरून ते समजतील आणि ते जेव्हा त्यांना चॅलेंज केलं जाईल, जेव्हा त्यांना विचारलं जाईल, तेव्हा ते व्यवस्थितरित्या त्याचं स्पष्टीकरण देऊ शकतील मोजक्या शब्दांमध्ये. सावरकरांची व्याख्या अतिशय सोपी आहे. ते म्हणतात जे देशाला पुण्यभूमी आणि पितृभूमी मानतात ते हिंदू. मग ते त्यांनी हिंदू महासभेने एक कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट बनवला होता. जी भारताचं संविधान जे तयार झालं ते तयार होण्याच्या आधी हिंदू महासभेने आपलं एक सजेशन देण्यासाठी म्हणून एक ड्राफ्ट बनवला होता की आपली कॉन्स्टिट्यूशन कशी असावी. आणि लोक जे म्हणतात की सावरकरांना मुसलमानांनी नागरिक होऊ नये असं वाटत होतं, ख्रिश्चनांनी नागरिक होऊ नये असं वाटत होतं, हे जे काही वेगळे आरोप केले जातात, तो जर आपण हिंदू महासभेचा ड्राफ्ट वाचला तर आपल्या लक्षात येईल की असा कुठलाही विचार त्यांनी त्याच्यात मांडलेला नाही. त्यांनी
आपल्या संविधानात जे अधिकार दिलेत सगळ्या नागरिकांना तेच अधिकार द्यावेत असं त्या संविधानात सुद्धा म्हटलेलं आहे. तर हा जो अभ्यास आहे हा अभ्यास करूनच आपण लोकांना समोर गेलं पाहिजे असं मला वाटतं. आता तरुणांना आपण म्हणतो की कुठलीही गोष्ट लॉजिकली पटवून सांगितली तर पटते. आपण जर असं सांगितलं की मी म्हणतो म्हणून तू याच्यावर विश्वास ठेव, तर तरुणही त्याच्यावर तसा विश्वास ठेवत नाही. त्यांना लॉजिकली सांगायला लागतं. आणि लॉजिक हा सावरकरांचा सगळ्यात मोठी शक्ती होती असं म्हणायला हरकत नाही, सगळ्यात मोठी स्ट्रेंथ होती. ते अत्यंत लॉजिकल होते, ते अत्यंत रॅशनल होते. त्यांच्यासारखा रॅशनलिस्ट दुसरा फार कमी झाले असतील असं म्हणता येईल आपल्या देशामध्ये. तर ही बाजू आपण जर तरुणांसमोर मांडली, प्रत्येक वेळेस माफीनामा आणि याच्याबद्दलच बोललं पाहिजे असं नाही. ते तर आपण अनेक वेळा त्याचे पुरावे दिलेले आहेत, अनेक वेळा ते रिफ्यूज केलेलं आहे. तर तेच परत सांगत राहिले लोक आणि आपणही त्याच्यावरच चर्चा करत राहिलो तर तोच विषय फक्त सतत लोकांच्या डोळ्यासमोर येतो. पण सावरकरांचे अनेक पैलू आहेत आणि जे तरुणांना अपील होऊ शकतात. उदाहरणार्थ रॅशनलिस्ट ॲटिट्यूड, लॉजिकल रिझनिंग. इनफॅक्ट मी म्हणेन ते त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात ते समाजाला आपल्याबरोबर जोडू शकले नाहीत. याचं कारण ते अतिशय लॉजिकल आणि रॅशनल होते हे आहे. इमोशनल अपील केलं तर समाज जोडला जातो, जे गांधीजींकडे इमोशनल अपील होतं म्हणून गांधीजी सगळ्या समाजाला आपल्या मागे आणू शकले. सावरकर एकटे पडले बऱ्याचशा प्रमाणात, याचं कारण ते अत्यंत रॅशनल होते आणि रॅशनल भाषा, लॉजिकल भाषा ही सर्वसामान्य लोकांना अपील होत नाही. पण हा विकनेस जो होता तोच आता ती स्ट्रेंथ ठरू शकते. तर तरुणाईशी बोलताना आपण हा विचार मांडला की सावरकरांचं रॅशनॅलिटी बघा, सावरकरांचं लॉजिकल थिंकिंग बघा आणि मग तुम्ही ठरवा की कोण नेता खरोखर आजच्या युगात स्वीकारार्ह ठरायला पाहिजे. तर कदाचित तो आपल्याला वेगळा दिसेल. दुसरा काही अनेक पैलू आहेत सावरकरांचे. उदाहरणार्थ हल्ली जिओ स्ट्रॅटेजिक थिंकिंग हा एक खूप महत्त्वाचा विषय मानला जातो. भूराजकीय विचारधारा म्हणा किंवा भूराजकीय विचार करण्याची शक्ती. आज जगात जे प्रचंड मोठ्या घडामोडी घडत आहेत त्याच्यामध्ये आपल्या देशाची भूमिका काय असावी जागतिक राजकारणाच्या परिघावरती, पटलावरती, याला भूराजकीय स्ट्रॅटेजी असं म्हणतात. आणि भारतातले पहिले भूराजकीय स्ट्रॅटेजिस्ट सावरकर होते असं म्हणायला हरकत नाही. तर हा पैलू जर आपण तरुणांपुढे आणला तर तरुणांना सावरकरांची महती पटू शकेल. कारण की त्यांच्या व्यक्तिमत्वाला फक्त एकांगी पैलू नाही आहे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत आणि त्यातले अनेक असे पैलू आहेत की जे तरुणांना खूप मोठ्या प्रमाणात आकर्षित करू शकतील. आपण ते लोकांसमोर मांडावेत असं मला वाटतं. एक ॲडिशन करीन की देशभक्तीपर काव्य लिहिणारे सावरकर आणि उत्तम लावणी पण लिहिलेली आहे. तर आपण समजा हा मुद्दा पुढे आणला, अरे लावणी लिहिणारे पण सावरकरच आहेत का, किंवा सावरकरांनी अत्यंत रोमॅन्टिक काव्य लिहिलेलं आहे. तुम्ही त्यातले शब्द वाचाल तर तुम्ही म्हणजे अगदी तुम्हाला म्हणजे विश्वास बसणार नाही की ने मजसीने आणि अनादिमी अनंतमी अशी काव्य लिहिणारे सावरकरांनी इतकं सुंदर शृंगार काव्य लिहिलेलं आहे. तर अशा गोष्टी आपण पुढे आणल्या सावरकरांच्या. लावणीमध्ये त्यांचा तो असाचा बॅकग्राऊंड आहे की पती जो असतो तो दारू पिऊन घरी येतो आणि बाहेर खेळी करणारा असतो आणि मग पत्नी त्याला समजावून सांगते की छंद नसे चांगला गड्या रे छंद नसे चांगला, अशी त्यांनी लावणी, त्या काही लावणीचे फोड होते सावरकरांचे सहकाऱ्यांचे, लहान मित्रांचे. तर त्यांनी सांगितलं सावरकरांना की तुम्ही उत्तम काव्य करता, तुम्ही आमच्यासाठी लावणी लिहून द्या. पण त्या सावरकर म्हणाले मी लावणी लिहून देईन पण त्याच्यातसुद्धा मी समाज प्रबोधन करीन. मग तेव्हा ते सावरकरांना तेव्हा तसा काळ होता की नवरा घरी दारू पिऊन यायचा, बाहेर खेळीपणा करायचा. तर त्याच्यासाठी मग ते त्या पत्नीच्या तोंडातून सावरकरांची लावणी ऐकवली आणि त्यांचं शृंगारी काव्य आहे ते अतिशय उत्तम आहे. सकाळीच तू फुले तोडिता जाई जुईच्या फुला, माडीवरती सुंदर करणे पाही येली मी तुला, असं अत्यंत सुंदर आहे. कमलामधली काही सुद्धा तुम्ही वापरलीत काही वाक्य आयुष्यात तुमच्या वैयक्तिकरित्या? दुर्दैवाने मला लग्नानंतर मला काव्य कळालं ते. लग्न न झालेल्या मित्रांना सांगतो इतिहास लवकर वाचा, इतिहासाचा अभ्यास करा. गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली एका ओळीतच त्यांचा रोमॅन्टिसिझम सुद्धा दिसून येतो. वा वा वा. मगाच्या परिस्थितीसाठी जी लोक रिलेट करतायत त्यांच्यासाठी परत एकदा छंद नसे चांगल्या गडा आणि पुढे जाऊयात. मगाशी आपण डाव्यांबद्दल चर्चा केली अभिजितजी. ब्रिटिश आणि काँग्रेस या दोघांना सावरकरांचा एवढा राग का बरं होता? खूप सारे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांच्याशी वेगवेगळे व्यवहार केले गेले, पण एक विशिष्ट रोष सावरकरांवरच का? हा फारच चांगला प्रश्न आहे आणि महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मी थोडासा जास्ती वेळ मागून घेईन याचं उत्तर. जरूर जरूर.
पहिला आपण बघूया ब्रिटिशांना एवढा राग का. राग होता हे उघड आहे, कारण की जसं अक्षयनी मगाशी सांगितलं की इतरांना जे सवलती मिळाल्या त्या सावरकरांना मात्र नाकारण्यात आल्या. सावरकरांना शिक्षा कशाबद्दल झाली होती, तर त्यांनी अनंत कान्हेरेंनी जॅक्सनचा ज्या पिस्तुलांनी वध केला ते पिस्तूल सावरकरांनी इंग्लंडमधनं पाठवलं होतं. ह्या गुन्ह्यासाठी त्यांना 2 जन्मठेपेची शिक्षा झाली. याच्यापेक्षा कितीतरी गंभीर गुन्हे केलेल्या लोकांनासुद्धा एवढी शिक्षा कधी झाली नाही. हा पहिला मुद्दा आहे. इतरांना ज्या अनेक सवलती दिल्या गेल्या त्या सावरकरांना नेहमीच नाकारण्यात आल्या. इतरांना जो निर्वाह भत्ता देण्यात आला त्यापेक्षा कमीत कमी निर्वाह भत्ता नेहमी सावरकरांना देण्यात आला. तर सावरकरांवर त्यांचा विशेष राग होता, हे निश्चित आहे. तर हे का होता याचं थोडंसं आपण बघूया विश्लेषण. की भारताच्या स्वातंत्र्य युद्धात 3 प्रवाह होते. पहिला प्रवाह होता काँग्रेसचा. तर काँग्रेसची भूमिका जी होती ती लोकांच्या असंतोषाचा स्फोट होऊ नये म्हणून त्याला सेफ्टी वॉलसारखं मधूनमधून वाफ बाहेर पडण्यासाठी काँग्रेसची स्थापना झाली. हे मी म्हणत नाही, तर त्यांचा जो संस्थापक आहे A.O. ह्यूम त्यांनी स्वतः या उद्देशानेच ती स्थापना केली होती. कारण त्यांनी 1857च्या स्वातंत्र्य लढ्याचा अनुभव घेतला होता. तेव्हा तो बुरखा घालून पळून गेला म्हणून तो वाचला होता. तर पुन्हा असा स्फोट होऊ नये, पुन्हा असा भडका उडू नये म्हणून लोकांच्या असंतोषाला काहीतरी अधूनमधून वाचा फुटेल असं एखादं व्यासपीठ असावं म्हणून त्यांनी काँग्रेसची निर्मिती केली. आणि काँग्रेसच्या सगळ्या चळवळी ज्या होत्या त्या या स्वरूपातच नेहमी चालत आल्या. त्याच्या आणखीन डिटेलमध्ये आता आपण नको झालं कारण तेवढा आपल्याकडे वेळ नाही. पण त्यामुळे काँग्रेसचा जो प्रवाह होता काँग्रेसच्या नेतृत्वाखाली चाललेला तो ब्रिटिशांसाठी सोयीस्कर होता. की समाजात देशात काहीतरी स्वातंत्र्यासाठी चाललं आहे असं वाटत होतं, पण त्यातून ब्रिटिशांना फार मोठ्या प्रमाणात काही धोका निर्माण होईल त्यांच्या राज्याला, साम्राज्याला, असं काही त्यातनं घडत नव्हतं. दुसरा प्रवाह जो होता तो होता क्रांतिकारकांचा. म्हणजे उमाजी नाईक, बिरसा मुंडा, वासुदेव बळवंत फडके यांच्यापासून तर भगतसिंग, राजगुरू यांच्यापर्यंत हा जो सगळा क्रांतिकारकांचा प्रवाह होता त्याच्यासाठी एक वैचारिक बैठक तयार करण्याचं काम हे सावरकरांनी केलं. अक्षयनी जसं सांगितलं की ते त्यांचे नेते होते म्हणून त्यांना कधी सोडलं नाही. ते नेते म्हणजे नुसते साधे नेते नव्हते, ते त्यांचं वैचारिक नेतृत्व होतं त्यांच्याकडे. त्यांनी 1857चं स्वातंत्र्य समर जे पुस्तक लिहिलं तेव्हा आधी ब्रिटिश म्हणायचे की हे शिपायांचं बंड होतं, त्याला अत्यंत किरकोळीत ते काढायचं. पण सावरकरांनी सांगितलं शिपायांचं बंड नव्हतं, हा भारताचा पहिला स्वातंत्र्य संग्राम होता. आणि ते पुस्तक जे होतं ते प्रकाशित होण्याच्या आधीच त्याच्यावर बंदी आली होती, असं जगातलं पहिलं पुस्तक ते होतं. आणि त्या पुस्तकाने सुभाषचंद्र बोसांपासून भगतसिंगांपर्यंत सगळ्या क्रांतिकारकांना प्रेरणा देणारं असं ते पुस्तक होतं. त्यामुळे एक वैचारिक बैठक या क्रांतिकारकांसाठी सावरकरांनी निर्माण केली असं म्हणता येईल. ते इंग्लंडमध्ये असताना ते युरोपमधल्या अनेक वृत्तपत्रांमध्ये भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दल लेख लिहित असत. आणि त्या लेखांमुळे युरोपमध्ये विशेषतः सगळीकडे भारताच्या स्वातंत्र्ययुद्धाबद्दल एक चर्चा सुरू झाली होती. तर असं एक वैचारिक नेतृत्व, असं एक आयडिओलॉजिकल लिडरशिप ज्याला आपण म्हणू, अशी सावरकरांनी या क्रांतिकार्याला नेहमीच प्रोव्हाइड केली. आणि म्हणून त्यांच्या ब्रिटिशांसाठी सावरकर हे धोकादायक होते. तिसरा जो प्रवाह होता आपल्या स्वातंत्र्ययुद्धातला तो असा होता की भारतीय सैन्य जे होतं ब्रिटिशांसाठी लढणारं त्यांच्यामध्ये बंडाची भावना निर्माण करणं, जे 1857मध्ये पहिल्यांदा झालं. आणि सावरकरांना हे पक्कं माहिती होतं की जोपर्यंत हे भारतीय सैनिक जे ब्रिटिशांसाठी काम करतात, त्यांच्यासाठी लढतात, त्यांची निष्ठा ब्रिटिश राजमुकुटापेक्षा स्वतःच्या देशावर जेव्हा त्यांची निष्ठा जास्ती प्रमाणात वाढेल तेव्हा खऱ्या अर्थाने ब्रिटिश साम्राज्य संपेल. भारतावरचं ब्रिटिश राज्य तेव्हाच संपेल जेव्हा, कारण ब्रिटिश साम्राज्याचा आधार होता हे सैनिक. कारण त्यांचे काही 25-30 हजार सैनिक होते फक्त ब्रिटिशांचे. बाकी पहिल्या महायुद्धात 13 लाख भारतीय सैनिक ब्रिटिशांसाठी लढले. दुसऱ्या महायुद्धात 25 लाख भारतीय सैनिक ब्रिटिशांसाठी लढले. तर ह्यांच्यामध्ये
देशप्रेमाची भावना निर्माण करणं, ह्याच्यासाठी सावरकरांनी 1905 पासून प्रयत्न केला. 1905 पासून त्यांनी असं सांगायला सुरुवात केली, भारतीय तरुणांना तुम्ही ब्रिटिशांच्या सैन्यात सामील व्हा. याच्याकरता त्यांना ब्रिटिशांचे एजंट म्हणून हिणवलं जातं. हा याच्यासारखा मूर्खपणा दुसरा कुठला नसेल. कारण की त्यांचं म्हणणं हे होतं की हेच तरुण उद्या या सगळं शिकून घेतील आणि आपल्या बंदुका ब्रिटिशांकडे जेव्हा वळवतील तेव्हा ब्रिटिश साम्राज्य कोसळून पडेल. आणि तसा पहिला प्रयत्न पहिल्या महायुद्धाच्या वेळेस गदर चळवळीमध्ये झाला. तेव्हा सावरकर तुरुंगात होते, पण लाला हरदयाल यांनी गदर पार्टीची स्थापना केली. लाला हरदयाल हे सावरकरांबरोबर अभिनव भारतमध्ये सहभागी होते. सावरकरांपासून त्यांनी प्रेरणा घेतली होती. त्यांनी गदर पार्टी स्थापन केली. तेव्हाच बर्लिन कमिटी म्हणून एक होती. बर्लिन कमिटी आणि गदर पार्टी यांनी मिळून ती गदर चळवळ संपूर्ण जगात जिथे जिथे भारतीय सैनिक लढत होते त्यांच्याशी संपर्क करून त्यांनी पटवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही ब्रिटिशांचं साम्राज्य टिकवण्यासाठी कशाला लढताय, तुम्ही भारतासाठी लढा. आणि ते खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी सगळ्या जगात ती चळवळ पसरवली होती. काही कारणांनी ती यशस्वी झाली नाही, पण त्या बर्लिन कमिटीचे ज्यांनी स्थापन केली ते VVS अय्यर हे सुद्धा अभिनव भारतमध्ये सावरकरांचे सहकारी होते. म्हणजे सावरकरांकडनं प्रेरणा घेतलेल्या लोकांनीच ही गदर चळवळ सुरू केली. नंतर आझाद हिंद सेना, पुढचा टप्पा सैनिकांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करण्याचा. आझाद हिंद सेना जी आहे ती सुभाषचंद्र बोसांनी स्थापन केली असं पण म्हणतो, पण ती ॲक्च्युली मी कधी कधी नावं विसरतो म्हणून मी लिहून आणलं. रासबिहारी बोस यांनी ती आझाद हिंद सेना स्थापन केलेली होती. आणि ते जपानमध्ये गदर चळवळीत ते सहभागी होते. गदर चळवळ सगळ्या जगात पसरत असताना त्याचा भारतातले काउंटर पार्ट म्हणून रासबिहारी बोस हे होते. आणि ती गदर चळवळ अयशस्वी झाल्यानंतर ते जपानमध्ये गेले आणि तिथे त्यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली. आणि तोपर्यंत त्याचं वय बरंच वाढलेलं होतं, त्यामुळे त्यांनी सुभाषबाबूंना विनंती केली. सुभाषबाबू तेव्हा जर्मनीमध्ये आधी गेले होते आणि हिटलरबरोबर त्यांची भेटही झाली होती. पण जर्मनीचं सैन्य तेव्हा रशियाच्या सीमेवरती अडकलेलं होतं, त्यामुळे ते काही फारसं करू शकत नव्हते सुभाषबाबूंबरोबर. तर रासबिहारी यांनी सुभाषबाबूंना विनंती केली की तुम्ही जपानला या आणि ही जी आझाद हिंद सेना मी स्थापन केली आहे त्याचं नेतृत्व तुम्ही स्वीकारा. तुमच्यासारखं एक प्रेरक नेतृत्व मिळालं तर ही चळवळ खूप पुढे जाईल. आणि हे रासबिहारी जे होते ते सुद्धा सावरकरांचे भक्त होते, अक्षरशः भक्त होते. म्हणजे त्यांनी सावरकरांना विनंती केली होती की हिंदू महासभेची शाखा जपानमध्ये मी स्थापन करतो आणि सावरकरांच्या नव्या भारताला नेतृत्व कसं असावं ते सावरकरांसारखं असावं असं रासबिहारींनी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे काँग्रेसचा जो प्रवाह होता तो सोडून इतर जे दोन प्रवाह होते, क्रांतिकारकांचा प्रवाह आणि सैन्यात देशभक्ती निर्माण करणारा प्रवाह, या दोन्ही प्रवाहांना फार मोठ्या प्रमाणात प्रेरणा आणि नेतृत्व हे सावरकरांनी दिलं. आणि हे दोन्ही प्रवाह ब्रिटिशांसाठी जास्ती धोकादायक होते. काँग्रेसचा प्रवाह त्यांच्यासाठी धोकादायक नव्हताच. त्यामुळे आपल्या साम्राज्याला सुरुंग लावू शकेल असे जे दोन प्रवाह आहेत त्या दोन्हीला सावरकरांची प्रेरणा कारणीभूत ठरते. म्हणून ब्रिटिशांचा सावरकरांवरती प्रचंड मोठ्या प्रमाणात राग होता, हे आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. आणि आता आपण येऊया काँग्रेसचा काय एवढा राग. काँग्रेसचा राग अशासाठी, एकतर स्वातंत्र्याच्या आधी त्यांच्या प्रवाहाला पॅरलल जे दोन प्रवाह होते ते सावरकरांनी प्रेरित केलेले होते, हा एक कारण. आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसच्या राजवटीला, शासनाला जर कोणापासून धोका असेल तर तो केवळ हिंदुत्ववादी विचारापासून आहे, हे नेहरूंपासून सगळ्यांना माहिती होतं. हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण की कम्युनिस्ट जे होते त्यांना आपली शक्ती मर्यादित आहे माहिती होतं. त्यांनी काही गोष्टी आमच्या हातात द्या, बाकी राज्य तुम्ही करा, असं साधारण एक सॉर्ट ऑफ करार त्यांचा काँग्रेसबरोबर झाला होता असं म्हणायला हरकत नाही. समाजवादी जे लोक होते ते पहिल्यांदा थोडेसे विरोधी पक्षात होते, पण त्यांचा विचार हा मूलतः काँग्रेसचाच विचार होता. त्यामुळे ते काही खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेससमोर आव्हान निर्माण करू शकतील
असं काही परिस्थिती नव्हती. आणि अनेक समाजवाद्यांना काँग्रेसमध्ये घेऊन नेहरूंनी ती शक्यतासुद्धा संपवून टाकली. अशोक मेहता वगैरे असे अनेक समाजवादी काँग्रेसमध्येच जॉईन झाले. त्यामुळे काँग्रेसला खरोखर थ्रेट ठरू शकेल असा विचार हा फक्त हिंदुत्वाचा विचार होता. आणि माझं असं मत आहे, आपल्यापैकी काही लोकांना कदाचित पटणार नाही, पण नथुराम गोडसेंनी गांधीजींचा खून करून ही हिंदुत्ववादी विचारसरणी जी होती ती 50 वर्षांनी मागे ढकलली असं म्हणायला हरकत नाही. कारण की ते जर केलं नसतं तर अशी शक्यता आहे की स्वतः सरदार पटेल हे इतके कंटाळलेले होते की या मुस्लिम लांगुल चालनाला, की कदाचित त्यांनीच हिंदुत्ववादी विचाराचं नेतृत्व स्वीकारलं असतं, अशी एक शक्यता होती. पण गांधीजींचा खून झाल्यानंतर ती शक्यता मावळली. इतर जे मोठे नेते होते त्या एकेकाला हळूहळू नेहरूंनी आपल्या मार्गातनं बाजूला केलं. आणि हिंदुत्ववादी विचार हा कधीतरी आपल्याला डोळी जोडवणार, कारण की हिंदू जर एक झाले तर काँग्रेसला या देशात काही भवितव्य नाही, हे ह्या फॅमिलीला निदान अगदी पक्कं माहिती आहे. आणि त्यामुळे हे अतिशय टोकाचा हिंदुत्व विरोध करत असल्यामुळे हिंदुत्वाचे प्रणेते सावरकर म्हणून सावरकरांना कुठल्याही परिस्थितीत बदनाम करायचं, कुठल्याही परिस्थितीत त्यांच्यावर सतत टीका करून त्यांना नामोहरम करायचं, म्हणून गांधी हत्येचा खोटा आरोपही त्यांच्यावरती लादण्यात आला. अशा पद्धतीने त्यांना संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. आणि म्हणून काँग्रेसचा रागसुद्धा तेवढ्यासाठीच की आपल्या गादीला कोण हलवू शकेल तर हिंदुत्व हलवू शकेल, आणि हिंदुत्वाचे प्रणेते सावरकर म्हणून सावरकरांवरती राग. धन्यवाद. त्याच्यात अजून एक सांगतो की सैनिकीकरणामध्ये ह्यांनी सांगितलं, त्यात फक्त ॲडिशन करतो की ओहासोवा नावाचा एक जपानी लेखक आहे, त्यांनी 2 ग्रेट इंडियन्स इन जपान नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांच्यावरती आहे ते. त्यात त्यांनी एक प्रसंगाचा उल्लेख केला आहे. सिंगापूरमध्ये जपानी सैन्य होतं आणि समोर ब्रिटिशांचं सैन्य होतं, त्यांचं युद्ध सुरू होतं. आणि ब्रिटिश सैन्यामध्ये अधिकारी जे होते सगळे ब्रिटिश होते, आणि जे सैनिक होते, मी फूट सोल्जर्स ज्याला आपण म्हणतो, ते सगळे हिंदी लोकं होती. तर आणि जपानी सेनेमध्ये सुभाषचंद्र बोसांकडची काही जे INM होती त्यांची स्थापन केलेली आझाद हिंद सेना, त्यातली काही लोकं जपानी सेनेसोबत तिकडे आलेली होती. आणि तिकडची जपानी सेनेमधली काही बोसांची नेताजींची काही लोकं ब्रिटिशांकडच्या हिंदी सैनिकांकडे गेली, युद्ध सगळे गोळीबार थांबला, त्यांच्याकडे गेली. त्यांनी काहीतरी एकमेकांना सांगितलं, ते काय सांगितलं ते ओहासोवाला पण माहीत नाही आहे. पण ते म्हणाले की त्या क्षणानंतर ब्रिटिश सैन्यामधले सगळे हिंदी सैनिक जाऊन जपानी सेनेला मिळाले, आणि त्या सगळ्या युद्धकैद्यातनं ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांनी अटक केली, आणि त्या सगळ्यांकडे त्यांनी जपानी सैनिकांनी त्यांना INA हँडओव्हर केलं, नेताजींकडे. आणि त्या युद्धकैद्यातनं नेताजी सुभाषचंद्र बोसांना 50,000ची एक वेगळी तुकडी करता आली. 50,000 त्यांना प्रशिक्षित सैन्य मिळालं. आणि नंतर तो ओहासोवा असं म्हणतो की नाऊ सावरकर्स मिलिटरायझेशन पॉलिसी टेकिंग इन टू शेप. आणि त्या ओहासोवाला सावरकरांच्या सैनिकीकरणाचं महत्त्व कळालं, पण अजूनही आपल्या भारतीयांना ते सैनिकीकरणाचं महत्त्व कळत नाही आहे. सावरकरांच्या अनेक समकालीन लोकांना की सावरकरांचे थोडेसे विचारावर फॉर पण होते, त्यांनाही सावरकरांचं सैनिकीकरणाचं महत्त्व तेव्हा कळलेलं नव्हतं. आणि दुसरी अजून सांगतो ते म्हणजे 1950 साली आपल्याला माहिती असतं की गांधी हत्येनं सावरकरांना अटक झाली, माहिती असतं लोकांना. पण त्यानंतरसुद्धा 1950 साली नेहरू लियाकत अली जो करार झालेला होता, लियाकत अली पाकिस्तानचे जेव्हा पंतप्रधान होते ते भारतामध्ये नेहरूंसोबत करार करायला आले की आपापल्या देशाकडचे जे अल्पसंख्याक आहेत, पाकिस्तानमधले हिंदू आणि भारतातले मुसलमान यांची संरक्षणाची जबाबदारी आपापल्या देशांनी घ्यायची, त्यांचा हत्याकांड त्यांचा नरसंहार होता कामा नाही आहे. दुर्दैवाने पाकिस्ताननंतर तो कधी पाळला नाही, हा मुद्दा वेगळा. पण ते करारासाठी लियाकत अली खान दिल्लीमध्ये येणार होते, ते येणार दिल्लीमध्ये. त्या सावरकर पूर्णपणे निवृत्त झाले होते राजकारणातनं, आणि ते होते सावरकर दादरमध्ये राहायला. तर त्यांनी सावरकरांना प्रिव्हेंटिव्ह ॲक्टच्या अंडर त्यांना अटक केली, आणि त्यांना बेळगावच्या हिडलिंगा कारागृहात त्यांना 99 दिवस ठेवलं होतं. नेहरू लियाकत अली आला, 2-3 दिवस भेटला, करार झाला, तो परत निघून गेला. तरी पुढचे 96 दिवस सावरकरांना त्या कारागृहात ठेवलेलं होतं. मी स्वतः तो कारागृह जाऊन बघून आलो, ते माझं व्याख्यानही झालेलं आहे हिडलिंगा कारागृह. तर नंतर जेव्हा त्यांनी कॉन्टॅक्ट केला त्यांच्या मुलांनी, विश्वास सावरकरांनी, की आता ते गेले चोरात येणं आता, तर नंतर त्यांना असं कळालं की सावरकरांना सोडून द्यायचं विसरूनच गेले म्हणे लोक. तेव्हा तो पिक्चर जो आहे रणदीफुडाचा, त्यात पण त्यांनी हे स्टेटमेंट दिलेलं आहे की त्यावेळची जे काही ऑथॉरिटी होती सावरकरांना सोडून द्यायचं विसरून गेल्यामुळे नंतर त्यांनी खूप पाठपुरावा केल्यानंतर 99 दिवसांनी त्यावेळेच्या इतक्या वयोवृद्ध सावरकरांना त्यांनी मुक्त केलं. आणि ते पण मुक्त केलं, त्याच्यावर लेखी लिहून घेतलं की तुम्ही
काही का 1-2 वर्षासाठी किंवा युद्ध झालं नाही किंवा पुढच्या निवडणुकीच्या समथिंग त्यांनी टाईम ऑफ पिरियड दिला होता, त्या काळापर्यंत तुम्ही राजकारणामध्ये भाग घ्यायचा नाही. म्हणजे इतकी भीती होती त्यावेळेला सावरकरांच्या हिंदुत्वाची आणि हिंदू महासभेची. यावरूनही हेच कळतं की आपल्याला धोका असला तर तो हिंदुत्वापासून हे त्यांना पक्क माहिती होतं आणि म्हणून त्यांना सावरकर नको होते. ही साधी गोष्ट. नक्कीच. पुढचा प्रश्न त्याच अनुषंगाने आहे. ब्रिटिशांनी सावरकरांना त्रास देणं हे एका मर्यादेपर्यंत आपण समजू शकतो, पण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जेव्हा एक लेखक म्हणून किंवा एक समाजसुधारक म्हणून सावरकरांना भरपूर अपेष्टा आपल्या तस्वकीयांकडून झाल्या, तर लेखक म्हणून प्रकाशनाच्या संदर्भात काही किस्से तुम्ही सांगू शकाल? सावरकरांना म्हणजे त्यांच्या ब्रिटिशांनी त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या 2 पुस्तकावर बंदी घातली. हे सगळ्यांना माहितीच आहे की स्वातंत्र्य समर पुस्तकावरती त्यांच्या प्रकाशनाच्या आधीच बंदी घातली. जोसेफ मॅझेनी हे तसं काही रूढार्थाने सावरकरांनी लिहिलेलं पुस्तक नाही आहे. ते जोसेफ मॅझेनीचे काही जे 8-10 खंड आहेत त्याचे आत्मचरित्राचे, जोसेफ मॅझेनीचे जे मूळ इटालियन भाषेमधले आहेत, त्याचा अनुवाद पण झालेला इंग्रजीमध्ये. त्या इंग्रजी अनुवादित ग्रंथावरनं सावरकरांनी मराठी अनुवादित संक्षिप्त 200 पानांमध्ये त्याचा अनुवाद केला होता. जोसेफ मॅझेनीचे आत्मचरित्र असं त्याचं नाव आहे खरं. तर त्याला जी सावरकरांनी 30 पानांची प्रस्तावना लिहिलेली होती ती खूपच जहाल होती. तर ती जहाल प्रस्तावना म्हणून त्यांनी अख्ख्या पुस्तकावर बंदी घातली ब्रिटिशांनी. पण त्यावेळेचे ते सावरकर सहकारी आणि त्यांचे अभिनव भारतचे सदस्य इतके सॉलिड होते की ते सगळ्यांनी ती प्रस्तावना पाठच करून घेतली होती आणि ते इतर सगळे ते म्हणून दाखवायचे. सावरकरांचा सावरकर हा एक मोठा इतिहास आहे. त्याच्या पुस्तकांचे पण अधिक इतिहास आहेत. सावरकरांचं हिंदुत्व पुस्तक जे आहे ते त्यांनी सावरकरांनी रत्नागिरीच्या कारागृहात असताना लिहिलं 1923 साली. रत्नागिरी कारागृहात सावरकरांना लिहायला पेपर आणि कागद मिळत होता. त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर त्यांनी बाहेर स्मगल केलं. नागपूरला त्यांचे भाऊ होते, मावस भाऊ विश्वनाथ केळकर, यांना त्यांनी पाठवलं. त्यांनी ते प्रकाशित केलं मराठा या टोपण नावाने आणि तिथेच त्यांनी त्याचे सहकारी होते. त्यांनी ते पुस्तक वाचलं. त्यांनी ते खूप प्रभावित झाले आणि त्यांनी डोक्यावर घेऊन नाचले आणि त्यांच्या स्वतःचं ते वृत्तपत्र होतं त्या व्यक्तीचं नागपूरमध्ये. त्यांनी त्याच्या फ्रंट पेजवरती सावरकरांच्या हिंदुत्व पुस्तकाची फ्रीमध्ये ॲडव्हर्टाईज केली आणि त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार. की ते हेडगेवार हे स्वतः सावरकरांच्या हिंदुत्व पुस्तकाने प्रभावित झाले होते. त्यांचं म्हणजे ह्या पुस्तकाचं अतिशय उत्तम वर्णन केलं आहे स्वामी श्रद्धानंद यांनी. श्रद्धानंदाजींना माहीत नव्हतं की पुस्तक सावरकरांनी लिहिलेलं आहे, त्यामुळे त्यांनी फक्त नाव घेतलं नाही, पण ते म्हणाले की ह्या पुस्तकाचा जो लेखक आहे त्या लेखकाला या हिंदुत्वाची हे पुस्तक कधी सुस्फुरलं असेल की ज्या पवित्र वेळेला आपल्या ऋषीमुनींना वेच पुरले, अशा पवित्र वेळेला त्या लेखकाला हे हिंदुत्व पुस्तक स्फुरलेलं आहे. नंतर त्यांना मग कळलं की हे पुस्तक सावरकरांनी लिहिलेलं आहे. हा जरा त्यांच्या हिंदुत्व पुस्तकाचा इतिहास. सावरकरांचं काव्य त्याचं पण काव्याचं त्यांनी जसं आपण हल्ली कविता संग्रह वगैरे छापतो, तर सावरकरांचं कमला हे काव्याचं पण नंतर प्रकाशन झालं होतं पुस्तकाचं. 6 सहस्त्र म्हणजे 6000 ओळींचं ते काव्य आहे. सावरकरांनी अंदमानच्या भिंतीवरती त्यांना तिथे पेपर आणि पेन अलाव नव्हतं, हातामध्ये बेड्या होत्या, पण त्याही अवस्थेत एखादा कुठला काटा सापडला, खिळा सापडला बेडीचा, त्याच्यावर ते सावरकर 4-4 ओळी लिहायचे रोज. सकाळी वॉर्डर यायचा आणि तो म्हणायचा हे तुम्ही काय लिहिलं आहे, हे चालणार नाही इथे असं काही. पुन्हा याच्यात चुना मारायचा. दुसरा कोणी व्यक्ती असता तर लगेच निराश झाला असता, अरे मी एवढ्या कष्टाने लिहिलं, पाठबीट केलं, तुम्ही लगेच चुना मारताय. सावरकर त्याला थँक्यू म्हणायचे. तेव्हा तुम्ही थँक्यू काय म्हणताय, तो म्हणतो अहो आता मी हे काल 4 ओळी लिहिल्या आणि आज पाठ केल्या आहेत, आता मला प्रश्न पडला होता की पुढच्या 4 ओळी लिहू कुठे, तर तुम्ही एक प्रकारे चुना मारून तुम्ही मला नवीन कागद दिलेला आहे. अशा प्रकारे सावरकरांनी 6 सहस्त्र ओळींचं ते काव्य लिहिलं, पाठ केलं. त्यांच्या एका सुटका होणाऱ्या कैद्याकडनं ते पाठ करून घेतलं. ते त्यांच्या सुटका झाल्यावर त्यांच्या भावाला भेटले, डॉक्टर नारायणराव सावरकरांना, आणि नंतर त्या डॉक्टर नारायण सावरकरांनी ते सगळं ते काव्य लिहून घेतलं आणि विजनवासी या टोपण नावाने त्यांनी ते प्रकाशित केलं. आणि माझी जन्मठ हे पुस्तक मराठीमध्ये प्रकाशित झालं सुरुवातीला, नंतर त्याचा अनुवाद झाला गुजरातीमध्ये, इंग्रजीमध्ये अनुवाद झाला. पण माहिती नाही येता त्याचा, म्हणजे हे काही माझा शोध नाही आहे, त्यांचे चरित्रकार बाळाराव सावरकर, धनंजय कीर यांनी साहेब दिलेलं आहे की मराठी पुस्तकावरती बंदी आली नाही, पण गुजरातीमध्ये अनुवाद झाल्यावरती पुस्तकावरती बंदी आली. मला कारण काहीच माहीत नाही त्याचं. तर अनेक सावरकरांच्या पुस्तकाचे, काव्याचे अनेक किस्से आहेत.
प्रत्येक त्यांच्या ह्याला इतिहास आहे. सावरकरांची जी नाटकं आहेत त्यालाही इतिहास आहे. संगीत उशाप, संगीत संन्यस्त खड्ग आणि संगीत उत्तर क्रिया ही त्यांनी 3 नाटकं लिहिली. एक त्यांचं अर्धवट नाटक आहे संगीत बोधिवृक्ष म्हणून. त्यांच्या नाटकांना साक्षात दीनानाथ मंगेशकरांनी संगीत दिलं आहे, निर्मिती केली आहे, त्यात स्वतः काम पण केलेलं आहे. स्वतः सावरकरांच्या काव्य रेडिओवरनं, आकाशवाणीवरनं प्रस्तुत केल्यामुळे हृदयनाथ मंगेशकरांची नोकरी गेलेली आहे. हृदयनाथ मंगेशकर सावरकरांना म्हणाले की तुमचं एखादं काव्य मला संगीतबद्ध करायला द्या. त्यांनी ने मजसीने गाणं घेतलं, संगीतबद्ध केलं, ते खूप आवडलं, लोकप्रिय झालं. पण दुसऱ्या दिवशी हृदयनाथांना सरकारकडनं आदेश आला की तुम्ही सावरकरांचं गाणं का हे केलं, प्रसारित केलं. ते म्हणाले चांगला कवी आहे, चांगलं काव्य आहे, मी संगीतबद्ध केलं, त्यात प्रॉब्लेम काय. त्यांनी त्यांना काही पुढचं न सांगता विचारता त्यांना सांगितलं तुम्हाला आजपासून आम्ही नोकरीवरनं काढून टाकतोय. स्वतः हृदयनाथजींनी ABP माझा कट्टाच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेला किस्सा आहे. त्यामुळे सावरकरांच्या काव्यामुळे लोकांच्याही नोकऱ्या गेल्या होत्या. नक्कीच. मला सर्व श्रोत्यांना सांगायला आवडेल की हे जे सगळं जाज्वल्य लिखाण आहे, आपल्या हॉलच्या बाहेर एक बुक स्टॉल आहे ज्यामध्ये हे सगळं लिखाण आणि अक्षयजी जोगांची पुस्तकं आहेत आणि आपल्या ज्या निवेदिका आहेत त्यांनी देखील सावरकरांच्या रुचार रसग्रहणावरती लिखाण केलेलं आहे काव्यात्मक. तर अशी सगळी मंडळी आज आपल्याला लाभली आहेत आणि तुम्ही सगळेजणं शांतपणाने एवढं मगासपासून ऐकत आहात, तर एकदा तुमच्यासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. आणि आता आपण वळूयात थोडा प्रश्नोत्तराकडे. म्हणजे तुमच्या मनातही खूप सारे प्रश्न असतील. मला फक्त माझा काही जुना अनुभव मोकळेपणाने सांगतो. काही लोक प्रश्न विचारण्याच्या ओघात पाहुण्यांनाच माहिती देण्याचा प्रयत्न करतात, तर तो कदाचित टाळता आला तर बरं होईल. तुम्ही प्रश्न विचारताना तुमचं नाव, तुम्ही कुठून आलात आणि तुमचा प्रश्न थोडक्यात मांडला आणि त्या प्रश्नाला प्रतिप्रश्न न केला तर पुढच्या प्रश्न विचारणाऱ्या माणसाला संधी मिळेल. तुम्ही सगळे सुजाण आहात, मी काय म्हणतो तुम्हाला समजत असेल. तर आपण प्रश्नोत्तराकडे वळूयात. मला कोणी माझे मित्र एखादा माईक फिरवण्यासाठी मदत करतील तर. जोशी तुम्ही नको, मला वहिनी रागवतील. नमस्कार, मेरा नाम, मैं हिंदी में बोलूँगा. जी मेरे जरूर. बहुत सारे मित्र लखनऊ उत्तर प्रदेश से है. मेरा नाम अतुल कुलकर्णी है. मैं भी खुशी से कहना चाहता हूँ मैं भी बीड जिला से हूँ. मेरा प्रश्न होऊन जाऊ देत आमच्या गावाचे. आजकल लोग डरते हैं बीड जिला से बताने के लिए. मेरा क्वेश्चन अभिजीत जी और अक्षय जी से दोनों से है. आपको स्वातंत्रवीर सावरकर और शिवाजी महाराज, उनके दोनों के स्टाइल, उनके थॉट, उनके विचार, उनकी काम करने की पद्धत, और दोनों भी स्वराज्य के लिए लड़ना चाहते थे, स्वातंत्र्य के लिए लड़ना चाहते थे, तो दोनों की कुछ सिमिलरिटीज़ आपको कुछ एग्जाम्पल के साथ बता पाएंगे? ओंकार आहे का? ओंकार माइक. वैसी बहुत उनकी सिमिलरिटीज़ है. जैसे छत्रपति शिवाजी महाराज ने उनके मावड़ाओं के साथ तोरना किले में उन्होंने उनके जीतने के बाद उन्होंने शपथ ली थी, स्वराज्य की शपथ ली थी. वैसे ही सावरकर जी ने चाफेकर बंधु के बलिदान की उन्होंने न्यूज़ पढ़ी केसरी में. उसके बाद तुरंत उन्होंने अपनी जो घर की उनकी कुल देवता थी अष्टभुजा देवी, उसके सामने उन्होंने स्वतंत्रता की उन्होंने शपथ ली थी. उसमें भी उन्होंने खुद छत्रपति शिवाजी महाराज के जैसे सशस्त्र क्रांति से मैं कार्य करूंगा ऐसे उनका उल्लेख भी किया था. छत्रपति शिवाजी महाराज जी ने जैसे आगरा से शत्रु के इसमें औरंगजेब से इसमें वो छूट गए, मराठी जिला यशस्वी पलायन केलं असं आपण म्हणतो. तसंच सावरकरांनी, वैसे ही सावरकरजीने मार्शलिस्ट में प्रयास किया था. अनफॉर्चुनेटली वो सक्सेसफुल नहीं हुआ. पर दोनों का वो जो साहस था, मतलब औरंगजेब के इसमें से ऐसे निकलना और जैसे मार्शलिस्ट में ब्रिटिशों के यहाँ से निकलना, ये दोनों की जो साहस है वो दोनों साहस तो सेम थे, पर उसका रिजल्ट सावरकर जी के बारे में वो अनसक्सेसफुल था. उसके बाद भाषा शुद्धि के बारे में भी छत्रपति शिवाजी महाराज जी ने ग्रंथ लिखवाया था उनके सहकारियों से, राज्य व्यवहार कोश. और जैसे सावरकर जी ने खुद ने भाषा शुद्धि के लिए काम किया है. और
एक मैं यहाँ पे कहना चाहूँगा कि सावरकर जी की जो भाषा शुद्धि की जो आफ्टर इंडिपेंडेंस के बाद जो उनकी पुस्तक सरकार ने, मतलब अभी मुझे कैसे क्या पता नहीं, एक जो कुछ कुछ अच्छे बातें भी उस कार्यकाल में हुई थी, तो तभी कोई भाजपा की वगैरह सरकार नहीं थी वहाँ पे भी, तो तभी महाराष्ट्र सरकार ने सावरकर जी की भाषा शुद्धि की पुस्तक पब्लिश की थी और उसकी फ्रंट कवर, मेरे पास वो कॉपी है अभी, उसके फ्रंट कवर पे ये से चित्र था, छत्रपति शिवाजी महाराज राज्य व्यवहार कोश जो है वो सावरकर जी को दे रहे हैं, मतलब वो बोले कि जब मेरा जो वारसा है आप आगे चलाइए, और बाद में वो उसके आगे उन्होंने लिखा था भाषा शुद्धि ऐसे। तो ऐसी बहुत सारी सिमिलरिटीज़ है उन दोनों में, जाज्वल्य देशभक्ती तो ये कॉमन स्पिरिट तो है ही। धन्यवाद. पुढच्या प्रश्नाकडे जाण्या अगोदर माझे मित्र शेवटच्या रांगेत बसलेत, इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक रोहित पवार, ज्यांचं नुकतंच द फॉरेन बायोग्राफीज ऑफ राजा शिवछत्रपती हे पुस्तक प्रकाशित झालं आणि त्यांचा वाढदिवस देखील आहे. तर सगळ्यांनी एकदा वाढदिवसाच्या दिवशी आलेल्या लेखकाला इथे अभिनंदन करावं. रोहित, नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमाला तर खूप रंगत आली आहे. धन्यवाद. माझा एक प्रश्नसुद्धा आहे, असा थोडा अडचणीचा सुद्धा वाटेल, पण वाईट वाटून घेऊ नका प्लीज. सावरकरांना कायमच आपण हिंदुत्व आणि त्या दृष्टिकोनातून बघतो, पण सावरकरांची जी धार्मिक मतं आहेत, म्हणजे यज्ञ म्हणजे खुळचट कल्पना, शनी म्हणजे घासलेटचा दिवा, किंवा गायीबद्दलचं त्यांचं मत असेल, अशी अनेक मतं सावरकरांची आजच्या 21व्या शतकातनं आपण बघताना खूप अडचणीचे वाटतात. आणि मग सावरकर ॲक्सेप्ट कसे करायचे हे कळत नाही आमच्या युवा लोकांना. तर तिथं कुठेतरी गल्लत होऊन जातं. याबद्दल काय तुम्ही मार्गदर्शन कराल? हे खरं आहे की म्हणजे अडचणीची वाटतात, मला स्वतःला ती वाटत नाही अडचणीची, पण बहुतांश सावरकर अभ्यासकांना वाटतात. याचं कारण असं आहे की सावरकरांनी तेव्हा खूप जहाल भाषेमध्ये ती टीका केलेली आहे. तुम्ही सांगितलं तसं सावरकर किंवा त्याच्यावर अजून थोडंसं जहाल भाषेत सावरकरांनी टीका टिप्पणी केली, पण त्याच्या मागचा सावरकरांचा हेतू होता की हिंदू हे हिंदूमधली जी काही कर्मकांड आहेत, काही अंधश्रद्धा आहेत, त्याच्या इतके आहारी गेले आहेत. मी त्यांनी एक किस्सा सांगितला होता, गायीच्या बाबतीतच सांगतो, की परकीय आक्रमण आपल्यावरती सुरू होतं, आपलं युद्ध सुरू होतं आणि आपले स्वकीय सैन्य जिंकायला आलेले होते आणि त्या शत्रूला कळालं की हे आता जिंकणार आहेत. मग त्यांनी अशी कल्पना केली की 100 गायींचे त्यांनी कळप भारतीय सैन्यावर त्यांनी सोडून दिले आणि हिंदूंना अर्थातच गोहत्या निषिद्ध आहे म्हणून त्यांनी सगळी जिंकत आलेलं युद्ध असताना हातातली शस्त्र खाली ठेवली. आणि त्याच्या सावरकरांची अशी कमेंट आहे की नंतर त्यांनी आपण युद्ध हरलो, आपण पारतंत्र्यामध्ये गेलो, तर सावरकर असं म्हणतात की त्या 100 गायींचा जीव वाचवण्यासाठी, गोहत्या टाळण्यासाठी आपण राष्ट्रहत्या स्वीकारली आणि नंतर त्याच परकीय लोकांनी त्या 100 गायींना कापून त्यांनी त्याची पार्टी केली, प्लस अजून 1000 गायींची त्यांनी कत्तल केली आणि नंतर त्याचा राज्य असेपर्यंत अनेक गायींची भारतात कत्तल होतच राहिली. पण त्याच्यापेक्षा भारतीय लोकांनी त्या 100 गायींना मारलं असतं तर पुढच्या 1000 गायींचे जीवही वाचले असते आणि आपण पारतंत्र्यात गेलो नसतो. तर हा जो आपण एखाद्या गोष्टीचा आहारीपणा जाऊन सावरकरांचं म्हणणं की भक्त होण्यापेक्षा, म्हणजे गोभक्ती करण्यापेक्षा, गोपूजन करण्यापेक्षा गोपालन करा. तुम्ही गो संरक्षण, गोपालन केलं तर तुम्ही त्या गायीचं प्रोटेक्शन करू शकाल. म्हणजे मी अजून सोपं उदाहरण देईन, ते म्हणजे अर्जुन, महाभारतामधलं, अर्जुनावरती त्याच्या आयुष्यामध्ये 2 माणसांनी प्रचंड आणि जहाल टीका केली. एक म्हणजे कर्ण आणि दुसरं म्हणजे भगवान श्रीकृष्ण. पण कर्ण आणि श्रीकृष्ण या टीकेमध्ये खूप फरक आहे. कर्णाने टीका जी केली अर्जुनावरती की त्याचं मानसिक खच्चीकरण करावं, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरू नये, तो युद्धामध्ये त्याला मी पराभव करावा, मी त्याला मारावं, असं त्याचं मनोबल खच्चीकरण करण्यासाठी ती टीका होती. पण भगवान श्रीकृष्णाची जी टीका त्याच्यावरती केली ती टीका अशी होती की अरे तू मूर्खपणा करू नकोस, भले ते तुझे समोरची व्यक्ती तुझे नातलग असून देत, पण त्यांनीच तुझ्यावरती, तुझ्या कुटुंबावरती हल्ला केला आहे, तुम्हाला मारायचा प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्यांनी ती काही भगवद्गीता सांगितली, त्या युद्धाला प्रेरित केलं. त्यामुळे श्रीकृष्णांची टीका जी होती ती टीका अर्जुनाचं मनोबल वाढवण्यासाठी होती, महाभारत युद्ध जिंकण्यासाठी होती, धर्माचा विजय व्हावा म्हणून केलेली टीका होती. तशाच अर्थाने सावरकरांनी टीका केलेली जी आहे हिंदू धर्मातल्या काही रूढी परंपरा, चुकीच्या आणि राष्ट्र आणि समाज अहितकारक टीकांवरती, त्यांची भूमिका त्यामागची हीच होती की हिंदूंनी सुधारावं, तुम्ही सुधारला नाहीत,
तुम्ही तुमच्या धर्मग्रंथाच्या बाहेर आला नाहीत तर तुम्ही आज युरोपशी आणि अमेरिकेशी कॉम्पीट करू शकणार नाहीत. आणि तुम्ही कॉम्पीट करू शकला नाही, तुम्ही पारतंत्र्यात जाल. आणि जरी समजा तुम्ही स्वतंत्र झालात तरी ते स्वातंत्र्य तुमचं 4-5 दिवस टिकणार नाही आहे. तर त्यासाठी सावरकरांचं म्हणणं तुम्ही आधुनिक व्हा, अप टू डेट व्हा. त्यांचं एक लेखाचं शीर्षकच आहे अप टू डेट व्हा, अद्ययावत व्हा. तर मला असं वाटतं की उलट युवा पिढीला जे थोडेसे रिबेल किंवा बंडखोर असतात त्यांना तुम्ही सावरकरांचे लेख वाचायला दिलेत की सावरकरचा लेख आहे बघा, अप टू डेट व्हा. ज्या काय वेळेला लोकांनी लेख लिहिले होते की यंत्रयुगाचं स्वागत करू नका त्यांनी बेकारी वाढते, त्यावेळेला सावरकरांनी यंत्रयुगाचं स्वागत मी करतो त्यांनी बेकारी वाढणार नाही आहे असे पॉझिटिव्ह लेख सावरकरांनी लिहिलेले आहेत. तर मला वाटतं की त्याच्या पाठची आपण हेतू समजून घेतला सावरकरांच्या टीकेमागचा तर आपल्याला कळू देईल की सावरकरांची यापाठची भूमिका ही समाजहिताची राष्ट्रहिताचीच होती की हिंदू धर्माने या सगळ्या त्यावेळेच्या वातावरणामध्ये सर्वाईव्ह करावं यासाठी ती केलेली एक काय म्हणू की पॉझिटिव्ह टीका होती. त्याला आपण पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे. निगेटिव्हली म्हणजे तुमचं खच्चीकरण व्हावं म्हणून तुम्ही मरून नष्ट व्हावं म्हणून केलेली नव्हती. कारण सावरकरांचं हिंदुत्व शेवटी काय होतं ते माणसांचं हिंदुत्व होतं. हिंदू माणूस जगला, त्याचे अधिकार टिकून राहिले, त्याची तरच ही संस्कृती जगेल, तरच हिंदुत्व टिकेल. हिंदू माणूस जगलाच नाही तर जसं मेसोपोटेमिया किंवा प्राचीन ज्या बॅबिलॉन संस्कृती वगैरे ज्या सगळ्या त्या प्राचीन काळी होत्या, काही काळानं त्या खाली गाडल्या गेल्या म्हणजे आपल्या सगळ्या सापडल्या उत्खननामध्ये वगैरे, तशी हिंदू संस्कृतीची अवस्था होऊ नये त्यासाठी सावरकरांचं म्हणणं होतं की हिंदू माणसाला जगवून द्या. हिंदू माणूस जगला आणि हिंदू माणूस जगेल कधी तर त्याला तुमचे अधिकार मिळाले आणि त्याचं अधिकारांचं संरक्षण झालं आणि म्हणजे हिंदूंच्या न्याय, नागरी आणि राजकीय हितांचं, सामाजिक हितांचं संरक्षण म्हणजे सावरकरांचं हिंदुत्व होतं. त्याचे अधिकार संरक्षित झाले तरच आपलं हिंदूंचा जीव वाचेल. हिंदू माणूस जगला तर हिंदू संस्कृती वृद्धिंगत होईल. हिंदू माणसाच्या शिवाय संस्कृतीला आणि त्याला हिंदुत्वाला काही अर्थ नाही आहे. म्हणून सावरकरांचा फोकस हा हिंदू माणसावरती कायम राहिला होता. एक थोडा अडचणीचा प्रश्न आहे. एकच मिनटं सर, मी एक मिनटं. हो तुम्ही घ्या प्रश्न. फक्त एक अनाउन्समेंट करतो. दोन्ही पाहुणे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत तर तुमच्या मनातले भरपूर प्रश्न असतील तर सरांचा प्रश्न झाल्यावर तुम्ही त्यांना सोशल मीडियावरती विचारू शकाल. ते तुम्हाला नाही सापडले तर तुम्ही मला फॉलो करा, मी नक्कीच तुमच्याशी त्यांची बोलणी करून देईल. पण वेळेची मर्यादा पाळत आपण आता हा एक शेवटचा प्रश्न घेऊयात आणि यानंतर कार्यक्रमाची एक विशेष योजना आहे तुमच्यासाठी. या इथेच कार्यक्रम संपत नाही आहे याचे जाणीव ठेवून कोकणातून आणि दुरून जे विशेष गायक आणि वाद्यवृंद आपल्याशी आज जोडले गेलेले आहेत त्यांचा आदर तुम्ही राखाल आणि त्यानंतर आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळूत. ही तुम्हाला सगळ्यांना प्रेमळ सूचना. आपलं नाव सांगा आणि प्लीज प्रश्न विचारा. सध्या छावा चित्रपट प्रसिद्ध झाल्यापासून यूट्यूबवर विशेषतः सावरकरांच्या हिंदुपत पातशाही ह्या पुस्तकावर उलटसुलट चर्चा चालू आहेत. याविषयी आपलं मत काय आहे? कारण मी विश्वास करंदीकर निगडीहून आलो आहे आणि परवा सुशील कुलकर्णीने रणजित सावरकरांची मुलाखत घेतली आहे. त्यात त्यांनी पुष्कळसे शब्द खोडून काढलेले आहेत. परंतु नंतर जे ब्रिगेडियर लोकांनी जे यूट्यूबवर जे क्लिप टाकले आहेत त्यात विक्षेप म्हणजे खूपच वेगवेगळे ऐकायला मिळतात. याच्याविषयी आपलं मत काय आहे? मला वाटतं मी सांगण्यापेक्षा थेट हॉर्सेस माऊथकडनं म्हणजे मंजिरी मराठे आहेत की ज्यांची आई कमल गोखले यांनी 9.5 वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती संशोधन करून पुस्तक लिहिलं आहे. त्यांचा एक उत्कृष्ट ससंदर्भ असा लेख आहे. तो मी प्रसादजी ठोसरांना पाठवतो. ते सगळ्यांकडे डिस्ट्रीब्युट करायचं काम करतील. म्हणजे मी काही टिप्पणी करून उलटं परत काहीतरी माझ्या मनाचं सांगण्यापेक्षा हॉर्सेस माऊथचाच तुम्हाला मी लेख ह्यांना फॉरवर्ड करतो मंजिरीताई मराठ्यांचा. तो तुम्हाला उत्तरं मिळतील. एक प्रेक्षक म्हणून माझ्या मनातला प्रश्न आहे आणि जो नेहमी चर्चेत येतो, भारतरत्न यावर तुम्ही दोघांनी आपलं आपलं मत व्यक्त करावं अशी इच्छा आहे. मी असं म्हणेन की सावरकरांना स्वातंत्र्यसैनिक म्हणून भारतरत्न मिळणं हे त्यांचा अधिकार आहे. कवी म्हणून भारतरत्न मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. समाजसुधारक म्हणून भारतरत्न हा मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. जिओ स्ट्रॅटेजिस्ट म्हणून भारतरत्न मिळणं हा त्यांचा अधिकार आहे. अनेक
वेगळ्या प्रत्येक पैलूला त्यांच्या भारतरत्न द्यावं इतके त्या प्रत्येक पैलूत त्यांचं श्रेष्ठत्व आहे असं म्हणायला हरकत नाही. पण तरी मला असं वाटतं व्यक्तिशः की ज्या दिवशी नेहरूंनी स्वतःला भारतरत्न देऊन घेतलं, इंदिरा गांधींनी स्वतःला भारतरत्न देऊन घेतलं, तेव्हापासून भारतरत्नाची व्हॅल्यू इतकी कमी झालेली आहे की सावरकरांसारख्या महान व्यक्तीला ते भारतरत्न आता काही देऊ नये असं मला वाटतं. भारतरत्नाच्या खूप पलीकडचे सावरकर आहेत आणि त्यामुळे भारतरत्न वगैरे असलं काही त्यांना दिलं पाहिजे असं काही इनफॅक्ट मला असं वाटतं देऊ नये. हां, मी यांच्या मताशी बहुतेक सहमत आहे आणि शत्रूंनी सुद्धा त्यांच्या प्रतिभेचं कौतुक केल्याचा एक छोटा किस्सा सांगतो. मदनलाल धिंगराचे जेव्हा फाशी देणार होते त्याच्या कोर्टामध्ये त्याला एक स्टेटमेंट सापडलं होतं ब्रिटिशांना. त्यानंतर त्यांनी दाबून टाकलं ब्रिटिशांनी, पण ते स्टेटमेंट त्यांना लिहून दिलं स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकरांनी. आणि सावरकर स्वतः लिहिलेलं असतं, त्याची एक कॉपी सावरकरांकडे होती आणि त्यांचे एक सहकारी होते गाय अल्ड्रेड, त्यांच्या पत्रात त्यांनी ते नंतर त्यांच्या फाशीच्या आधीच त्यांनी ते प्रसिद्ध केलं. आणि ते देशभक्तीने इतकं सुंदर ओथंबलेलं वक्तव्य होतं की स्वतः त्यावेळेचा चर्चिल जो भारतीयांचा प्रचंड द्वेष करायचा, त्या चर्चिलला माहीत नव्हतं की हे लिहिलेलं सावरकरांनी वगैरे. तो म्हणतो की इतकं उत्कृष्ट देशभक्तीने ओथंबलेलं असं वक्तव्य मी आजतागायत वाचलेलं नाही आहे. बरं, चर्चिल हा फक्त ब्रिटिश शत्रू पंतप्रधान होता नाही आहे, तर चर्चिल त्याला साहित्याचं नोबेलसुद्धा मिळालेलं होतं. म्हणजे नोबेल पारितोषिक विजेता साहित्यिक सावरकरांच्या साहित्याचं कौतुक करत होता, हे यातून आपल्याला दिसून येतं. आणि दुसरी गोष्ट आता बॅक टू भारतरत्न, की भारतरत्न मिळो न मिळो, म्हणजे आता तसं म्हणालं की तो मुद्दा पण मला मान्य आहे की त्यातच खूप हे झालेलं आहे, पण मिळाला तरी काही माझा हरकत नाही आहे, आपण काही त्यात नकाराचं कारण नाही आहे. पण भारतरत्न देण्यापेक्षा सावरकरांना खरी श्रद्धांजली काय ठरेल ते मला असं वाटतं की सावरकर हे सैनिकीकरणाचे पुरस्कर्ते होते. तर आपल्या एखाद्या घातक शस्त्र, क्षेपणास्त्र, रणगाडा किंवा एखादं विमान ह्याला सावरकरांचं नाव दिलं तर ती खरी सावरकरांना श्रद्धांजली ठरली. खूप सुंदर. आपण जेव्हा सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये जाऊन अतिरेक्यांना संपवलं किंवा अभिनंदनला सोडावं लागेल अशी परिस्थिती जेव्हा निर्माण केली तेव्हा खरी सावरकरांना श्रद्धांजली वाहिली गेली असं मला वाटतं. भारतरत्न वगैरे किरकोळ गोष्ट आहे. नक्कीच. सर्जिकल स्ट्राईक कधी केला मला माहिती आहे? 26 फेब्रुवारी, सावरकर पुण्यतिथीलाच. हो. सॉरी एअर स्ट्राईक 26 फेब्रुवारीला केलेला होता. श्रोतेहो, आपल्यामध्ये जे अजयजी आहेत, महाराष्ट्रामध्ये सावरकरांचं लिखाण, व्याख्यान हे आपल्याला फार परिचित आहे, पण महाराष्ट्राच्या सीमेच्या पलीकडे लखनौसारख्या उत्तर भारताच्या एका महत्त्वाच्या शहरामध्ये ते जे अविरतपणे हे काम करत आहेत आणि वयाच्या आकड्याला आपल्या उत्साहाने आणि तारुण्याने लाजवत आहेत, तर त्यांच्यासाठी एकदा कृपया टाळ्या वाजवून जाऊ देत. यानंतर मी तुम्हाला जशी विनंती केली, आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत आहोत. मी दोन्ही पाहुण्यांचे मनपूर्वक आभार की तुम्ही मनमोकळी चर्चा केलीत, खूप दिलखुलास मतं मांडलीत आणि तुम्ही सगळ्यांनी माझा आवाज सांभाळून घेतलात. तर तुम्ही स्थानापन्न व्हावं, कुठेही जाऊ नका. अत्यंत सुंदर कार्यक्रम तुमची वाट पाहतो आहे आणि कलाकारांच्या आदरासाठी तुम्ही तुमच्या खुर्चीवर बसलेलं असणं हेच त्यांचा आदर आहे. तर काहीच क्षणांमध्ये आपले कलाकार आपल्यासोबत जोडले जात आहेत. यानंतरची धूर आम्ही अश्विनी त्यांकडे देतो. धन्यवाद. परिसंवाद खूप छान रंगला. मान्यवरांनी जे उद्बोधन केलं त्यासाठी मी त्यांचे आभार मानते. मला लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की श्रीकृष्णाला लोणीच का आवडतं. तर लोणी हा दुधाचा सगळ्यात उत्कृष्ट असा पदार्थ आहे आणि तो मंथनातून तयार होतो. अगदी समुद्रमंथनसुद्धा हे सिम्बॉलिक आहे, म्हणजे रूपकात्मक आहे, म्हणजे हे विचारांचं मंथन आहे आणि त्याच्यामधून जे नवरत्न मिळाले त्याच्या शेवटी अमृतसुद्धा मिळालं. तर अशा चर्चा म्हणजे सुद्धा मंथन असतात. या चर्चामधून आज प्रत्येकाला लोणी हे मिळालेलंच असेल. सगळं वातावरण सावरकरमय झालं आहे, पण चांगल्या गोष्टींना शेवट हा असतोच. पण एक गोष्ट नक्की की सावरकरांसारखं ऊर्जस्वल आणि विजिगीषू व्यक्तिमत्व हे अनेक पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरतं. मी पुन्हा एकदा गीतासाठी स्वाती कुलकर्णी आणि श्री अमेय बाभुळगावकर यांना
विनंती करते की त्यांनी एक सागरा प्राण तळमळला हे गीत गावं. नेमज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा भूमातेच्या चरणतला तुझ दूता मी नित्य पाहिला होता मज बदलासी अन्य देशी चल जाऊ सृष्टीची विविधता पाहू तैजन्य नीरद विरह शंकितहि झाले परी तुवा वचन तिज दिदले मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठीवाहीन तरी दया परत आणीन विश्वसलोया तव वचनी मी जगदनुभव योगे बनुनी मी तव अधिक शब्द उद्धरणी मी येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा या फेण मिशे हसशी निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा स्वामी त्वा सांप्रत जीविते मज विभासनाते देशे मन्मातेला अबल म्हणून फसविशी मज विवासनाते देशी जरी आंग्ल भूमी भयभीतारे अबलान माझी ही मातारे कथिल हे अगस्तीस आतारे जो आचमनी एक क्षणी तुझ प्याला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा नेमज सीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागरा सागरा. मी अक्षयजी जोग यांना विनंती करतो, एक स्मृतिचिन्ह आहे जे अश्विनीताईंना आज तुमच्या हस्ते देण्यात यावं. या स्मृतिचिन्हाबद्दल धन्यवाद. या गीताबद्दल आपण नुकतंच अक्षयजींकडनं ऐकलं आहे, पण तरीसुद्धा मला एक आठवण सांगावीशी वाटते ती अशी की
हे गीत त्यांनी सावरकरांनी ब्रिक्स्टन या समुद्रकिनाऱ्यावर लिहिलं आणि ते लिहित असताना त्यांच्यासोबत निरंजन पाल होते. निरंजन पाल हे बिपिनचंद्र पाल यांचे चिरंजीव. तर त्यांनी असं म्हटलं आहे की मी आजवर अनेक देशभक्त पाहिले, पण मातेच्या परवशतेच्या कल्पनेने धाय मोकलून रडणारा आम्हाला सावरकरांवाचून दुसरा कोणीही आढळलेला नाही. सावरकरांबद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे, पण आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळतो आहोत. आजच्या कार्यक्रमाचे मान्यवर वक्ते श्री अभिजित जोग आणि श्री अक्षय जोग यांनी आपल्याला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल मी त्यांचे आभार मानते. सावरकर विचारमंच लखनौचे अध्यक्ष श्री अजय दत्त शर्मा आणि रावसाहेब कट्ट्याच्या सगळ्या सदस्यांचेही आभार मानते. सावरकरांची भावपूर्ण गीते सादर केल्याबद्दल सौ स्वाती कुलकर्णी आणि अमेय बाभुळगावकर यांचेही आभार मानते. हा हॉल आपल्याला कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिला त्याबद्दल न्यू इंग्लिश शाळेचेही खूप आभार मानते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कळत नकळत अनेकांचे हात लागले आहेत, या सगळ्यांचेच आणि मुख्य म्हणजे तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचे खूप आभार मानते आणि हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करते. पण तत्पूर्वी एकच सूचना आहे की रावसाहेब कट्ट्याच्या सगळ्या सदस्यांनी मंचावर छायाचित्रासाठी यायचं आहे, तेवढं फक्त सगळ्यांनी या.